आणि मला असं वाटतं की तुम्ही या सर्व गोष्टी समजल्या असाल आणि अशा रीतीने संपूर्ण रीतीची असाइनमेंट जी दिलेली आहे ती पूर्ण करू शकाल। आइए हम प्रार्थना करें। हमारे स्वर्गीय पिता, हम तेरा धन्यवाद करते इस समय के लिए। आपने हमें मौका दिया प्रभु कि हम फिर एक बार रोमियो की पत्री का अध्ययन करें। पवित्र आत्मा, आप हम सब पर उतर आइए, हमें वो ज्ञान और वो समझ और प्रकाशन से भरिए जो रोमियो की पत्री में आपके दास पौलुस के द्वारा आपकी जो निहित इच्छा है, आपने जो लिखी है, उसे हम चित्र के रूप में समझने पाए, उसे हम अनुभव करने पाए और उसके अनुसार हम अपना जीवन जीने पाए और हर बात में प्रभु ने जो हमारे लिए कार्य किया उसको धन्यवाद देते चले जाए। इस रोमियो की पत्री 7वां अध्याय का अध्ययन जब हम करते हैं, पवित्र आत्मा इसमें छिपी गूढ़ बातों को और जो आज हमारे लिए आवश्यक है उन बातों को आप हमारे सामने में प्रकट करें। इस प्रार्थना को हम हमारे उद्धारकर्ता तो यीशु के मीठे पवित्र नाम में मांगते हैं, आमीन आमीन आमीन। सो हम यहाँ पे आज सीखेंगे कि व्यवस्था के लिए मरना क्यों आवश्यक है। क्योंकि यहाँ पे पौलुस जब व्यवस्था की बात करता है तो वो इसीलिए इस बात को कहता है क्योंकि व्यवस्था तो मूसा के द्वारा दी गई थी, लेकिन अनुग्रह यीशु मसीह के द्वारा आया था। आणि आज विशेष करून आपण पाहणार आहोत की नियमशास्त्राला मरणे म्हणजे काय आहे। आणि विशेष करून या ठिकाणी ज्या वेळेला तो म्हणतो की नियमशास्त्र हे मोशेद्वारे देण्यात आलेलं होतं। तो पहला वचन यहाँ पे स्पष्ट रीति से कहता है, 7 अध्याय का पहला वचन, हे भाइयों, क्या तुम नहीं जानते, मैं व्यवस्था के जानने वालों से कहता हूं। अर्थात यहाँ पे पौलुस यहूदियों से बात कर रहा है, क्योंकि अन्य जातियों को व्यवस्था क्या है यह मालूम नहीं था। क्योंकि रोमियो की कलीसिया में कुछ यहूदियों में से भी प्रभु में आए थे, लेकिन उनमें अभी भी संभ्रम पाया जाता था, क्योंकि कुछ यरूशलेम से आए हुए यहूदियों ने उनको बहकाने की कोशिश किया था कि तुम यीशु मसीह पे विश्वास तो कर रहे हो, लेकिन उसके साथ साथ तुम्हें व्यवस्था की बातों पर भी अमल करना आवश्यक है। आणि या ठिकाणी आपण पाहतो 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये, बंधुजन हो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे। नियमशास्त्राची माहिती म्हणजे कोण, तर पाऊल या ठिकाणी यहुदी लोकांबरोबर बोलत आहेत। विशेष करून या यहुदी लोकांबरोबर ज्यांना नियमशास्त्राची माहिती आहे। आणि हेही होतं की रोमकराच्या मंडळीमध्ये त्या ठिकाणी पुष्कळचे असे यहुदी होते जे देवाकडे किंवा ख्रिस्ताकडे वळाले होते, पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ होता, कारण यरूशलेमेतून आलेले जे यहुदी होते यांनी यांच्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ उत्पन्न केला होता। और इसलिए यहाँ पे पौलुस लिखते हैं कि जब तक मनुष्य जीवित रहता है तब तक उस पर व्यवस्था की प्रभुता रहती है। ये प्रभुता जो ये शब्द है, ये है प्रेस ऑन, मतलब उसको दबाने का काम करते हैं, उस पर राज्य करने का काम करते हैं। आणि त्यानंतर पाऊल पुढे म्हणतो, मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्यावर चालते। या ठिकाणी सत्ता हा शब्द येतो, सत्तेचा अर्थ होतो दबाव टाकणे, एका प्रकारे त्याला दाबून टाकणे। और अभी जैसे हम भारत देश के नागरिक हैं, भले हम डेमोक्रेटिक कंट्री के नागरिक होकर भी जब से ये जो सरकार आई है, हम इसमें किसी भी प्रकार की स्वतंत्रता का अनुभव नहीं कर रहे हैं। हम हर क्षेत्र में एक दबाव को देख रहे हैं, हर रीति से उन बातों को थोपने को हम देख रहे हैं और नाइलाज हम मजबूरी से उन बातों को स्वीकार कर रहे हैं। आणि उदाहरणार्थ पाहायचं झालं तर आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि विशेष करून जरी आपण या लोकशाहीच्या देशामध्ये राहत असलो तरी सुद्धा आपण त्या लोकशाहीच्या लोकतंत्रामध्ये त्या ठिकाणी आज चालताना आपण स्वतःला पाहत नाही। कारण जेव्हापासून आपण पाहत आहोत की जे सरकार आपल्याकडे आलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारे लोक स्वातंत्र्य आपल्याला पाहायला मिळत नाही, तर त्यांचे निर्णय आपल्यावर थोपवले जातात आणि नाईलाजाने हे सर्व निर्णय स्वीकारून आपल्याला त्यानुसार करावं लागत आहे। और यही है प्रभुता
जो इन दिनों में हम देख रहे हैं। सो यहाँ पे जब पौलुस व्यवस्था की प्रभुता की बात करता है, सो वो इस बात को बताने की कोशिश कर रहा है कि जब व्यवस्था की प्रभुता एक व्यक्ति के जीवन में होती है, तो वो कभी भी स्वतंत्र रूप से जीवन जी नहीं सकता। वो हमेशा एक हीन भावना में जीवन जिएगा। आणि म्हणूनच यालाच सत्ता असं म्हणतात आणि यासाठीच पाऊल या ठिकाणी सांगत आहे की जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत ती नियमशास्त्राची सत्ता त्यावर राज्य करते आणि स्वतंत्र रीतीने तो कदापिही जगू शकत नाही। और पौलुस उस कलीसिया को ये बताने की कोशिश कर रहा था कि ये जो कलीसिया है, ये अनुग्रह के युग की कलीसिया है, अनुग्रह के युग में तैयार की गई कलीसिया है, अर्थात ये मसीह की कलीसिया है। और यदि ये मसीह की कलीसिया है, तो व्यवस्था जो मूसा के द्वारा दी गई है या दी गई थी, वो इस कलीसिया में उसके सिर के द्वारा पूरी हो चुकी हैं। आणि हेच पाऊल या मंडळीला आज सांगू इच्छित आहे की ही जी मंडळी आहे ही मंडळी कृपेच्या काळातील आहे, कृपेच्या काळामध्ये तयार झालेली मंडळी आहे। विशेष करून ही ख्रिस्ताची मंडळी आहे जी कृपेच्या काळामध्ये आज तयार झालेली आहे। आणि जर ही मंडळी ख्रिस्ताची आहे तर नियमशास्त्राचं प्रभुत्व त्यावर चालू शकत नाही। यूहन्ना अध्याय 1 और वचन 14 में जिस प्रकार लिखा हुआ है कि मूसा के द्वारा व्यवस्था आई, वरन यीशु मसीह अनुग्रह और सच्चाई से परिपूर्ण होकर आया। आणि ज्या रीतीने योहानाचा शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याच्या 14व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मोशेच्या द्वारे नियमशास्त्र तर आलं पण ख्रिस्ताने त्या ठिकाणी पूर्णता जगामध्ये आणली। सो जो पत्रिया है, वो पत्रिया विशेष करके कलीसिया को लिखी गई है, ताकि कलीसिया ने मसीह में होकर मसीह को केंद्र रखकर अपना जीवन जीना है, अर्थात उस अनुग्रह में जीना है जो अनुग्रह प्रभु यीशु मसीह के द्वारा कलीसिया को प्राप्त हुआ है। आणि म्हणून विशेष करून हे जे पत्र ज्यावेळेस देण्यात आलेले आहे हे पत्र मंडळांना देण्यात आलेलं आहे जेणेकरून मंडळांनी कृपेमध्ये वाढावं आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की जी पूर्णता ख्रिस्ताने दिलेली आहे त्या पूर्णतेमध्ये मंडळांनी पुढे वाटचाल करावी। तो यहाँ पे पौलुस एक विवाह का उदाहरण देता है व्यवस्था को समझने के लिए और व्यवस्था से छुटकारा पाने के लिए। सो हम दूसरे वचन से आगे जब हम देखते हैं तो उसमें हम पाते हैं आणि या ठिकाणी पाऊल विवाहाचं उदाहरण आपल्याला देतो व्यवस्था किंवा नियमशास्त्र अधिक समजून सांगण्यासाठी आणि नियमशास्त्राबद्दल अधिक खुलासा करण्यासाठी। आणि दुसऱ्या वचनापासून या सर्व गोष्टी आपण पुढे पाहतो। दूसरा वचन इस प्रकार कहता है, क्योंकि विवाहिता स्त्री व्यवस्था के अनुसार अपने पति के जीते जी उससे बंधी है, परंतु यदि पति मर जाए तो वो पति की व्यवस्था से छूट गई है। इसलिए यदि पति के जीते जी वह किसी दूसरे पुरुष की हो जाए तो व्यभिचारिणी कहलाएंगी, परंतु यदि पति मर जाए तो वह उस व्यवस्था से छूट गई, यहाँ तक कि यदि किसी दूसरे पुरुष की हो जाए तो भी व्यभिचारिणी न ठहरेगी। आणि पुढे वचन आपल्याला सांगतं नवरा जिवंत आहे तोपर्यंत सधवा स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली आहे। नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका होते। म्हणून नवरा जिवंत असता ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्याभिचारिणी म्हणतात, पण नवरा गत झाल्यावर त्या नियमापासून ती मुक्त होते। नंतर ती त्या पुरुषाची झाली असताही तिला व्याभिचारिणी म्हणता येत नाही। यहाँ पे पौलुस स्पष्ट रीति से ये समझाने की कोशिश कर रहा है कि एक व्यक्ति जब एक संबंध में जुड़ता है, विशेष करके विवाह के संबंध में एक स्त्री एक पुरुष के साथ जब जुड़ती हैं, तो मृत्यु तक वो उसके साथ बंधी रहती है। लेकिन जब उस पुरुष की मृत्यु हो जाती है तो वो स्वतंत्र हो जाती हैं। वैसे ही पौलुस यहाँ पे कहता है कि मसीह ने अपनी देह के द्वारा
व्यवस्था को पूरी किया और हमें उस व्यवस्था से स्वतंत्र कर दिया है। आणि म्हणून पाऊल या ठिकाणी नियमशास्त्राला त्या विवाह संबंधाबरोबर जोडू इच्छितो, की ज्या रीतीने एक स्त्री विवाहाद्वारे त्या ठिकाणी तिच्या पती संबंधी त्याच्या त्याच्या मरणापर्यंत जोडली गेलेली आहे, त्याच रीतीने ख्रिस्ताने सुद्धा त्याच्या देहाद्वारे संपूर्ण नियमशास्त्र पाळलेलं आहे आणि त्यापासून आपल्याला सुटका दिलेली आहे। चौथा वचन कहता है, वैसे ही है मेरे भाइयों, तुम भी मसीह की देह के द्वारा व्यवस्था के लिए मरे हुए बन गए कि उस दूसरे के हो जाओ जो मरे हुए में से जी उठा, ताकि हम परमेश्वर के लिए फल लाए। पांचवा वचन कहता है, क्योंकि जब हम शारीरिक थे तो पापों की अभिलाषाएं तो व्यवस्था के द्वारा थी, मृत्यु का फल उत्पन्न करने के लिए हमारे अंगों में काम करती थी, परंतु जिसके बंधन में हम थे उसके लिए मरकर अब व्यवस्था से ऐसे छूट गए कि लेख की पूरी रीति पर नहीं वरन आत्मा की नई रीति पर सेवा करते हैं। आणि चौथ्या वचनापासून पुढे आपल्याला पाहायला मिळतं, त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्ही ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे। आपण देह स्वभावाच्या अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या पाप वासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी प्रवृत्त होतात। आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करीतो। यहाँ पे पौलुस स्पष्ट रीति से इस बात को बता रहा है कि जब तक हम व्यवस्था को पकड़े हुए हैं, हम परमेश्वर के साथ हमेशा एक अलगाव का, एक दूरी का अनुभव करेंगे। लेकिन यदि हम अपने आप को व्यवस्था से मुक्त पाएंगे और हम मसीह में अपने आप को स्वतंत्र ऐसे समझेंगे, तो हम मसीह के साथ परमेश्वर की नजदीकी का अनुभव करेंगे। आणि हीच गोष्ट या ठिकाणी पाऊल विश्वासणाऱ्यांना सांगू इच्छितो, की जोपर्यंत तुम्ही स्वतःला नियमशास्त्र अधीन ज्यावेळेस पाहता तोपर्यंत तुम्ही त्या स्वतंत्रतेचा अनुभव कधीच करू शकणार नाही। पण ज्या क्षणाला ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही त्या नियमशास्त्रापासून स्वतःला मुक्त असे मानता, तेव्हा त्याची स्वतंत्रता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः अनुभवू शकाल। उदाहरण के तौर पर यदि हम मसीह में होकर भी व्यवस्था का पालन कर रहे हैं, तो हमारे मन में हमेशा एक डर रहेगा कि यदि मैं एक भी गलती कर दूंगा तो शायद परमेश्वर मुझे दंड दे और परमेश्वर से शायद मैं दूर हो जाऊं। आणि उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही नियम विश्वासणारे असून सुद्धा नियमशास्त्राचं पालन करणारी व्यक्ती असाल, तर या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला एक भीती असेल की जर मी कुठे छोटीशी जरी चूक केली तरी परमेश्वर मला त्या ठिकाणी दंड देईल। तो आज्ञाकारिता आपके लिए एक क्या कहेंगे उसको, एक शर्त हो जाएगी कि यदि मैं आज्ञाकारी नहीं रहूंगा तो प्रभु मुझे आशीष नहीं देगा, आज्ञाकारी नहीं रहूंगा तो प्रभु मुझे चंगाई नहीं देगा, आज्ञाकारी नहीं रहूंगा तो प्रभु मुझे अपने पास नहीं लेकर आएगा, यदि मैं आज्ञाकारी नहीं रहूंगा। तो ये डर आपके मन में हमेशा रहेगा और ये आपको स्वतंत्र नहीं लेकिन आपको बंधन में बांधता चला जाएगा। आणि प्रियांनो, म्हणून हे जे आज्ञापालन आहे, हे आज्ञापालन तुमच्या मनामध्ये एक भीती उत्पन्न करतं की जर मी आज्ञा पाळली नाही तर परमेश्वराचे आशीर्वाद मला मिळणार नाही, मी आज्ञा पाळली नाही तर परमेश्वराचं आरोग्य मला मिळणार नाही, मी आज्ञा पाळली नाही तर परमेश्वराच्या जवळ मी जाऊ शकणार नाही। अशा प्रकारचं भय तुमच्या मनामध्ये उत्पन्न होतं, जे तुम्हाला देवाच्या जवळ नाही तर देवापासून अधिक लांब घेऊन त्या बंधनामध्ये बांधत जातं। भले ही हम
विश्वास के द्वारा परमेश्वर की संतान हो गए हैं, लेकिन फिर भी हमारे मन में हमेशा हमारा जो स्वभाव जो होगा, एक मालिक और गुलाम जैसा, एक मालिक और दास के समान हमारा स्वभाव होगा, कि हम हमेशा एक दूरी को ही महसूस करेंगे। आणि जरी या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या तरी सुद्धा देवामधलं आणि आपलं जे नातं आहे हे त्या ठिकाणी स्वामी आणि गुलाम यानुसारच असणार आहे. ती जवळीकता या दोन्ही नात्यांमध्ये कधी येणार नाही, तर या दोन्ही नात्यांमध्ये कायम एक अंतरच राहील. क्योंकि व्यवस्था के द्वारा इन जो व्यवस्था का पालन करते थे, वो आज्ञाकारी होने के लिए वो एक क्या कहेंगे, एक डर उनके मन में हुआ करता था कि डर है, मतलब हम आज्ञा नहीं मानेंगे तो हमारे साथ ऐसा हो जाएगा। तो वो डर हमेशा उनके मन में बना रहता था। आणि विशेष करून नियमशास्त्राचं पालन करणारे जे आज्ञा पालन करणारे लोक होते यांच्या मनामध्ये हे भय ही भीती नेहमीच असायची की जर मी ती आज्ञा पाळली नाही तर माझ्यासोबत असं असं होऊ शकतं. जैसे एक गुलाम अपने स्वामी से पूछता है कि आप क्या चाहते हैं मैं आपके लिए करूं, मतलब वो अपनी इच्छा से कुछ नहीं कर सकता, उसको स्वामी की इच्छा जानकर ही करना पड़ेगा। आणि उदाहरणार्थ जर एक गुलाम आहे तर तो आपल्या स्वामीकडे जाऊन त्याला हे विचारेल की मी तुमच्यासाठी काय करावं. याचा अर्थ तो स्वतःहून काही करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्याला त्याच्या मालकावर किंवा त्याच्या स्वामीवर अवलंबून राहावं लागतं. मतलब वो मालिक की शर्तों के साथ प्रतिबंध है कि उसके ही अनुसार उसे चलना होगा। याचा अर्थ त्याच्या मालकाच्या त्याच्या स्वामीच्या शब्दाशी तो बांधील आहे आणि त्याच्या शब्दानुसारच त्याला करणं आहे. तो उसको हमेशा यही विचार रहेगा कि यदि मुझे कुछ चाहिए, आशीष चाहिए या कुछ भी चाहिए, तो यदि मालिक के अनुसार यदि मैं चलूंगा या उसके कहे अनुसार मैं खरा उतरूंगा, तो ही मैं आशीष पाऊंगा। याचा अर्थ की जोपर्यंत मालकाच्या शब्दाप्रमाणे त्याच्या सांगण्याप्रमाणे जर मी करत राहील तरच मी आशीर्वाद मिळवेल अशा समजुतीमध्ये तो चालतो. तो ये व्यवस्था इंसान के मन में हमेशा एक डर और एक हीन भावना को या उसके विवेक को हमेशा क्या कहेंगे, एक पाप, एक दोषी विवेक के रूप में महसूस करवाती है। आणि म्हणून नियमशास्त्र जे आहे हे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी स्वतःच्या जीवनामध्ये एक दोषी भावना उत्पन्न करवते. इसीलिए इंसान हर समय में यही विचार करता है कि मैं कैसा अच्छे काम करूं, अच्छे काम करूं, अच्छे काम करूं। आणि म्हणून प्रत्येक क्षणाला मनुष्याच्या मनामध्ये ते विचार येतात त्यामध्ये तो हाच विचार करतो मी कशा रीतीने चांगले काम आणि चांगले कामच करू. और ये सोच सोच के उससे अच्छे काम तो बन नहीं पड़ते, लेकिन बुरे ही काम होना शुरू हो जाते हैं। आणि याच विचारामध्ये राहून त्याच्याकडून कधी चांगले काम तर होत नाहीत पण वाईट विचारामध्ये आणि वाईट कर्मामध्येच तो अधिक लागतो. क्योंकि वो अभी भी उस व्यवस्था के बंधन में अपने आप को देखता है, वो उससे स्वतंत्र नहीं हुआ है। कारण आजही त्या नियमशास्त्राच्या बंधनामध्ये तो स्वतःला पाहतो त्यापासून त्याची मुक्तता झालेली नाही. लेकिन पौलुस यहाँ पे कहता है वचन 6 में कि जिसके बंधन में हम थे उसके लिए मरकर अब व्यवस्था से ऐसे छूट गए हैं कि लेख की पुरानी रीति पर नहीं पर आत्मा की नई रीति पर सेवा करते हैं। आणि म्हणून पाऊल 6व्या वचनामध्ये या ठिकाणी सांगतो आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करीतो. सो यहाँ पे पौलुस कह रहा है कि व्यवस्था के अनुसार चलने वाला व्यक्ति आज्ञाकारी होने के लिए मजबूर है। यदि आज्ञाकारी नहीं होगा तो उसकी इच्छा भी नहीं होगी तो भी उसको आज्ञा का पालन करना पड़ेगा, क्योंकि वो उसके लिए एक शर्त है। लेकिन
यदि अब वो व्यवस्था से छूट गया है और यदि वो आत्मा की रीति पर चल रहा है, तो आज्ञाकारी होना उसके लिए मजबूरी नहीं लेकिन आनंद की बात है। आणि म्हणून पाऊल हीच गोष्ट मंडळांना सांगू इच्छितो, जर एखादा व्यक्ती नियमशास्त्राच्या अधीन राहून चालतो, तर आज्ञापालन करण्यासाठी तो बांधील आहे आणि त्याला त्याचं आज्ञापालन करावं लागणार आहे. पण जो व्यक्ती स्वतःला नियमशास्त्रापासून मुक्त झालेला म्हणतो किंवा समजतो, तो त्या संपूर्ण रीतीने आज्ञापालन करण्यासाठी बांधील नाही, तर तो स्वखुशीने त्या ठिकाणी आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करतो. यदि हम मसीह में अपने आप को देखते हैं, तो वचन के अनुसार हम परमेश्वर की संतान हैं और रोमियो 8:14 के अनुसार हम यदि आत्मा के चलाए चल रहे हैं, तो हम परमेश्वर के बेटे और बेटियां हैं। तो अब आज्ञा पालन हमारे लिए मजबूरी नहीं बन जाती, लेकिन अब हमारे लिए सौभाग्य बन जाता है। आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी आपण पाहतो की आता आपण त्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि रोम 8:14 नुसार जर आपण आत्म्याच्या प्रेरणेने जर चालतो, तर त्या ठिकाणी आपण संपूर्ण रीतीने स्वखुशीने त्या आशीर्वादामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. ये हमारा सौभाग्य हो जाता है कि अब हम आज्ञाकारी, तो हम खुशी खुशी आज्ञा पालन करने के लिए तैयार होते हैं। हमारा जो विवेक होता है उसमें मजबूरी ऐसा शब्द नहीं होता, लेकिन एक आनंद होता है कि मुझे ये सौभाग्य मिला है कि मैं अपनी पिता के लिए कुछ कर पाऊं। आणि म्हणून आज्ञापालन आपल्यासाठी आता एका बांधल्या गेल्याप्रमाणे त्या ठिकाणी बंधनाप्रमाणे येत नाही, तर आज्ञापालन आपल्यासाठी एका पुत्राप्रमाणे तयार होतं, की मी माझ्या स्वतःच्या खुशीने माझ्या पित्यासाठी काय करावं. अब सेवा करना मेरी मजबूरी नहीं है, लेकिन सेवा करना एक मेरे आनंद का विषय हो जाता है। आणि सेवा करणं हे माझ्यासाठी कमजोरपणाचं कारण नाही किंवा बांधिलकीपणाचं कारण नाही, तर माझ्यासाठी ते आनंदाचं कारण बनतं. परमेश्वर के राज्य में बीज बोना अब ये मेरे लिए मजबूरी नहीं या मेरे लिए कोई शर्त नहीं, लेकिन ये मेरे लिए आनंद और सौभाग्य की बात होती है कि मैं अपने पिता के राज्य के लिए कुछ कर पा रहा हूँ। आणि त्या ठिकाणी पेरणी करणं, देवाच्या राज्यामध्ये काहीतरी पेरणं हे माझ्यासाठी एका बंधनाप्रमाणे राहत नाही, तर स्वखुशीने मी ते आनंदाने करतो, की देवाच्या राज्यामध्ये आता मी काहीतरी पेरू शकत आहे. क्योंकि अब मेरे अंदर में मृत्यु की व्यवस्था काम नहीं करती, अब मेरे अंदर में जीवन की आत्मा की व्यवस्था काम करती है। कारण माझ्यामध्ये आता मृत्यूचं नियमशास्त्र कार्य करत नाही, तर आज माझ्यामध्ये जीवनाचं नियमशास्त्र कार्य करतं. तो अब मैं जो भी कार्य करूंगा, वचन के अनुसार पिता की जो भी आज्ञा का पालन करूंगा, वो मजबूरी के साथ नहीं या मेरी इच्छा है या नहीं है इस विकल्प पर नहीं, लेकिन मैं सह खुशी से अपना सौभाग्य समझकर कार्य करूंगा कि मुझे पिता ने योग्य ठहराया है इस कार्य के लिए। आणि म्हणून जेही कार्य मी करतो, ते कार्य आता मी बांधीलपणाने मी करत नाही, की मला करावं लागणार आहे म्हणून, पण आता जेही कार्य मी करतो ते आनंदाने आणि स्वखुशीने मी करायचा प्रयत्न करतो, कारण ते सौभाग्य मला देवाने दिलेलं आहे, की मी त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो. जब हम अपने आप को शरीर में समझते हैं, तो निश्चित ही हम व्यवस्था के बंधन में पाए जाते हैं। लेकिन जब हम अपने आप को आत्मा में समझते हैं कि मैं शारीरिक नहीं लेकिन आत्मिक व्यक्ति हूँ, रोमियो 8 उसके 9 वचन के अनुसार, तब हम स्वतंत्र रीति से परमेश्वर की सेवा कर सकते हैं। आणि प्रियांनो, म्हणून जर मी स्वतःला संपूर्ण रीतीने मुक्त असं समजतो, तर रोमकरास पत्र 8वां अध्याय 9व्या वचनानुसार मी स्वतंत्र रीतीने आज देवाची सेवा करू शकतो. 7वें वचन से पौलुस एक संघर्ष के विषय में बात करता है, जो है पाप का संघर्ष, अर्थात उन स्वभावों के साथ संघर्ष जो पुराने जीवन में पाए जाते थे। तो यहाँ पे वो 7वें वचन में इस प्रकार से कहता है, तो हम क्या कहें, क्या व्यवस्था पाप है? कदापि नहीं, वरन बिना व्यवस्था के मैं पाप को नहीं पहचानता। व्यवस्था यदि न कहती कि लालच मत करो, तो मैं लालच को न जानता।
आणि 7व्या वचनापासून पुढे आपण एका संघर्षाविषयी पाहतो. जो व्यक्ती नियमशास्त्राधीन आहे आणि त्याला ज्या ज्या गोष्टीबरोबर झगडावं लागतं, संघर्ष करावा लागतो, त्या सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी पाऊल करत आहे. आणि म्हणून पुढे 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, तर मग आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? असे अगदी नाही, तरी पापाची ओळख नियमशास्त्र वाचून कशानेही मला झाली नसती. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर लोभाचे ज्ञान मला झाले नसते. तो ये ज्ञान हमारे मन में डाला गया है व्यवस्था के द्वारा कि लालच मत करो। अर्थात यदि हमें ये मालूम नहीं होता कि लालच क्या है, तो वो हमारे लिए पाप नहीं गिना जाता। लेकिन क्योंकि हमको ये मालूम है कि लालच करना पाप है, तो ये ज्ञान हमें कहाँ से मिला? ये ज्ञान हमें व्यवस्था से मिला है कि लालच करना पाप है। तो इसलिए पौलुस यहाँ पे कहता है कि यदि मैं यदि एक व्यक्ति इस स्वभाव के अंदर में किसी में लालच का स्वभाव है और वो मसीह में आ जाता है, लेकिन ये स्वभाव से वो छुटकारा नहीं पा रहा है, तो इसका मतलब ये है कि उसने अधिक से अधिक इस स्वभाव पर फोकस किया है, इसके बजाय कि उसने मसीह पर फोकस करना चाहिए था। आणि या ठिकाणी पाऊल आपल्याला सांगू इच्छितो, की नियमशास्त्र आपल्याला शिकवतं, की लोभ करू नको. हे जे ज्ञान आहे आपल्याला नियमशास्त्राद्वारे मिळालेलं आहे, की लोभ करू नको. पण जर नियमशास्त्रामध्ये ही आज्ञाच देण्यात आली नसती, तर लोभ काय आहे हे आपल्याला समजलं नसतं. याचा अर्थ हा होतो, की लोभाविषयीचं जे ज्ञान आहे, हे नियमशास्त्रापासून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी लोभाला आपण समजू शकतो, की लोभ काय आहे हे आज आपल्याला कळतं. आणि म्हणून जर पाऊल या ठिकाणी सांगू इच्छितो, की एखादा व्यक्ती जर नियमशास्त्र आपण स्वतःला मुक्त झालेला समजतो, पण तरी सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये जर त्या लोभाकडे तो आकर्षिला जातो, तर त्या ठिकाणी तो म्हणतो, की तो अजूनही त्या लोभांच्या विचारापासून मुक्त झालेला नाही. तो त्या लोभांच्या विचारांच्या आजही अधीन आहे. अ, हम पहले आदम में जन्मे हैं और इसके कारण हमारे जीवन में पुराना मनुष्यत्व पाया जाता है। और जब पुराना मनुष्यत्व अर्थात पुराना स्वभाव जो हमें पाया जाता है, वो कभी ना कभी हम पे प्रभुता करने की कोशिश करता है और प्रत्येक के जीवन में कोई ना कोई कमजोरी पाई जाती है। जब हम प्रार्थना करते हैं कि प्रभु आज ये कमजोरी मुझ पर हावी ना हो, और हम ये विश्वास कर लेते कि नहीं, आज ये कमजोरी मुझ पे हावी नहीं होंगी या मैं ये काम आज नहीं करूंगा, हम वही काम उस दिन कर जाते हैं। प्रियांनो, पहिल्या आदामापासून आपण उत्पन्न झालेलो आहोत आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण त्या पापाच्या त्या सवयींच्या किंवा ज्या देह स्वभावाद्वारे आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या अधीन होतो. आणि म्हणून बऱ्याच वेळेला तो जुना मनुष्य आपल्या जीवनावर प्रभुता करण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच वेळेला त्या पापाच्या अधीन आपण जातो, ज्यावेळेस आपण अशी गोष्ट मनामध्ये विचार करतो, की ही पापमय गोष्ट आहे आणि माझ्या जीवनामध्ये आज ही गोष्ट मी टाळण्याचा प्रयत्न करतो. पण त्या पापमय स्वभावामुळे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये विचार नको असे असताना सुद्धा दिवसभरात तीच गोष्ट आपण करून जातो. तो इसका कारण ये है क्योंकि हमने अभी तक अपने आप को उस क्षेत्र में दोषी पाया है। हम अभी तक यही विचार कर रहे हैं कि वो स्वभाव अभी भी मुझ में है। अर्थात हमने उस पुराने मनुष्यत्व पर अभी तक प्रभुता पाई नहीं है आत्मा की व्यवस्था के द्वारा। आणि हे यामुळे होतं, की आजही आपण त्या जुन्या मनुष्यावर विजय मिळवू शकलेलो नाहीये. आपण आजही त्या जुन्या मनुष्याच्या अधीन आहोत आणि म्हणून आजही ते जुने विचार आज आपल्यावर प्रभुता करतात, त्यावर आपण विजय मिळवू शकलो नाही. क्योंकि ये जो विचार है ये अभी भी हमारे मन में पाया जाता है, जबकि वचन में लिखा है कि हम मसीह में नई सृष्टि है। तो जब तक हम नई सृष्टि का अनुभव नहीं करते, अब ये अनुभव कैसे आएगा? इसलिए मैंने कहा था कि जब हम बोलते हैं
कि मैं मसीह में नई सृष्टि हूँ, मैं मसीह में नई सृष्टि हूँ, तो ये व्यवस्था की जो बातें हैं, अर्थात जो पुराने जीवन की जो बातें हैं, वो हमारे जीवन से, हमारे जीवन में वो धीरे धीरे कम होते चली जाती है और इस पर हमारा ध्यान भी नहीं होता। आणि म्हणून प्रियांनो याचा अर्थ हा होतो की आपण स्वतःला आजही त्या जुन्या विचारांमध्ये, त्या जुन्या मनुष्याच्या अधीन आणि त्याच्या प्रभुतेमध्ये स्वतःला पाहतो, कारण आपण त्याच विचारांमध्ये सर्वदा राहिलेलो असतो आणि म्हणून त्या विचारांपासून आपण सुटका मिळू शकत नाही. तर जुना मनुष्य आपल्यावर प्रभुत्व करतो. जरी जसं वचन आपल्याला शिकवतं की मी ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे, पण हे वचन ज्यावेळेला जसे तर तसं आपल्या जीवनामध्ये आपण कबूल करतो, आपल्या जीवनामध्ये जसे तर तसं आपण स्वीकारतो, त्यावेळेला ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतं आणि नवीन उत्पत्ती मी ज्यावेळेस कबूल करतो की मी ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे, तेव्हा त्या जुन्या मनुष्याच्या बंधनापासून माझी सुटका होते. जैसा पौलुस ने आप एक विवाह का उदाहरण दिया एक स्त्री के विषय में, कि स्त्री जब एक पुरुष के साथ उसका विवाह होता है, तो वो स्त्री उसके साथ जुड़ी है, अर्थात वो बिना उसकी अनुमति के कुछ नहीं कर सकती, क्योंकि वो उसके साथ एक बंधन में जुड़ी हुई है। लेकिन जब वो पुरुष मर जाता है तो वो स्वतंत्र हो जाती है और फिर वह अपनी मर्जी से दूसरे के साथ, दूसरे पुरुष के साथ शादी कर सकती है या रह सकती है। यहाँ पे पौलुस कहता है, इसका मतलब वो ये कहने की कोशिश कर रहा है कि जब हम व्यवस्था के अधीन में थे, तो व्यवस्था हम पे प्रभुता करती थी, लेकिन जब हम व्यवस्था से छूटकर मसीह के अधीन हो गए हैं, तो अब मसीह हम पर प्रभुता करता है। आणि हे समजवण्यासाठीच आपण पाहतो की पाऊल या ठिकाणी विवाहाचं उदाहरण देत आहे आणि या हेलो, स्त्रीचं या ठिकाणी हॅलो 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 माझा आवाज येतोय का? हॅलो हां, येस आम्हाला येतोय. येतोय ना? ठीक आहे, ठीक हां, आहे. निकेतन पास्टर्सचा आवाज नाही. थोडं नेटवर्क इश्यू असेल, ठीक आहे, येतील ते. तोपर्यंत आपण हे पाहूया की ही गोष्ट आपण लक्षात घेऊया की हे समजण्यासाठी पाऊल आपल्याला या ठिकाणी या विवाहाचं उदाहरण देत आहे की जोपर्यंत एक स्त्री विवाहाद्वारे ज्यावेळेस तिच्या पतीशी आजन्म ज्यावेळेस बांधली गेलेली आहे, त्यावेळेला त्या स्त्रीला त्या पतीच्या आदेशानुसार, त्या पतीच्या म्हणण्यानुसारच त्या ठिकाणी करावं लागणार आहे, कारण नियम त्या ठिकाणी विवाहाद्वारे ती त्याच्याशी कायद्याने बांधली गेलेली आहे. पण ज्या वेळेला तिचा पती मरण पावतो, तेव्हा त्या बंधनापासून ती मुक्त होते आणि त्यानंतर ती दुसऱ्या सोबत जाण्यासाठी किंवा दुसऱ्या सोबत त्या ठिकाणी जाऊन राहण्यासाठी ती त्या ठिकाणी स्वतंत्र असते. त्याच रीतीने ज्या वेळेला नियमशास्त्राच्या बंधनापासून आपण मुक्त होतो, त्यावेळेला ख्रिस्ताच्या अधीन आपण येतो आणि त्यानंतर ख्रिस्ताची प्रभुता आपल्या जीवनावर कार्य करू लागते.
येस दादा. सॉरी, थोड़ा नेटवर्क चालला गेला होता. ओके ओके. ओके, सो यहाँ पे हम देखते हैं कि पौलुस एक विवाह का उदाहरण लेता है उसको समझाने के लिए कि व्यवस्था और अनुग्रह कैसे हमारे जीवन में प्रभुता करता है. जब एक व्यक्ति व्यवस्था के अधीन होता है तो जो कुछ भी व्यवस्था को उस पुरुष के समान वो लेता है और जो कुछ भी उसकी इच्छा है वो उस व्यक्ति उस स्त्री के जीवन में वो थोप सकता है या उसको पूरी करने के लिए मजबूर कर सकता है, क्योंकि वो उसी में ढला हुआ है और वो उसके साथ जो जुड़ा हुआ है वो उसको उसमें ढालना चाहता है. आप समझ में आ रहा है आपको? आर यू गेटिंग? लेकिन जब वो उससे छूट जाता है तो दूसरे की जब वो हो जाती है तो वो उसकी इच्छा के अनुसार चलती है. अर्थात यदि आप और मैं मसीह यीशु में पाए जाते हैं तो हम अब व्यवस्था से छूटकर मसीह के अनुसार चलने के लिए स्वतंत्र हो गए. आणि प्रियांनो, हा फरक या ठिकाणी पाऊल नियमशास्त्र आणि कृपेच्या द्वारे चालण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे की एखादा व्यक्ती, एखादी स्त्री ज्यावेळेस त्या ठिकाणी तिच्या पतीच्या अधीन आहे तर त्याच्याशी ती बांधली गेलेली आहे. याचा अर्थ की ज्या रूपामध्ये किंवा ज्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी तो घडलेला आहे त्याच रीतीने त्या ठिकाणी त्या स्त्रीला त्या ठिकाणी तो चालवू शकतो. ज्या काही गोष्टी त्याच्याकडे आहेत त्याच गोष्टी तिच्यावर थोपवून तिला त्या ठिकाणी करण्यासाठी तो मजबूर करू शकतो. पण ज्या वेळेला आपण स्वतःला ते नियमशास्त्राच्या बंधनापासून मुक्त ख्रिस्ताच्या अधीन ज्यावेळेस कृपेमध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेला ख्रिस्ताची स्वतंत्रता आपल्यामध्ये कार्य करते. और इसीलिए पौलुस ये कहता है कि हम दोनों को लेकर नहीं चल सकते, हम दोनों के साथ नहीं चल सकते, हमको एक ही को चुनना पड़ेगा. यदि हम स्वतंत्र किए गए हैं तो हम जिसके द्वारा स्वतंत्र किए गए हमें उसी के साथ चलना है. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतो की या दोन्ही गोष्टींना घेऊन आपण कदापिही एकत्र जाऊ शकत नाही. काहीतरी एकच आपल्याला निवडणं आहे आणि ती गोष्ट घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. क्योंकि वो कलीसिया में एक ऐसी दुविधा या ऐसी गड़बड़ी चल रही थी कि वो ये भी कह रहे थे कि उद्धार तो हमें मसीह के द्वारा मिला है, लेकिन हमको मूसा की व्यवस्था को भी लेकर चलना आवश्यक है, तभी हम परमेश्वर के पास जा पाएंगे या परमेश्वर को हम खुश कर पाएंगे. आणि आपण या मंडळीमध्ये पाहतो की एक प्रकारचा गोंधळ, एक प्रकारचा संभ्रम उत्पन्न झालेला होता. कारण या प्रकारच्या समज या मंडळीमध्ये तयार झालेली होती की जरी ख्रिस्ताद्वारे आपलं तारण झालेलं असलं तरी सुद्धा मोशेने दिलेलं नियमशास्त्राचं पालन करणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. और इसलिए पौलुस कहता है कि व्यवस्था के द्वारा कोई भी धर्मी नहीं ठहर सकता, अर्थात वो परमेश्वर के साथ कदापि एक सही संबंध में जुड़ नहीं सकता. आणि म्हणून या ठिकाणी पाऊल सांगू इच्छित आहे की नियमशास्त्राद्वारे कोणीही नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे कोणीही परमेश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही. लेकिन जब वह मसीह के किए हुए कार्य अर्थात उस अनुग्रह के किए हुए कार्यों पर विश्वास करके चलता है तो वह परमेश्वर के नजदीक पहुंच चुका है. पण जेव्हा ख्रिस्ताच्या द्वारे केलेल्या कार्याला तो आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, ख्रिस्ताने केलेल्या कार्याला आपल्या जीवनामध्ये तो अंगीकार ज्यावेळेस त्याचा करतो तेव्हा त्या नियमशास्त्राच्या बंधनापासून तो मुक्त झालेला आहे. यदि हम इब्रानियों अध्याय 10, 19 और 20 वचन पढ़े तो वहां पे हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह हमारे लिए वो पर्दा बन गया. जो पर्दा हम देखते हैं हमेशा पवित्र स्थान और महापवित्र स्थान के बीच में हुआ करता था और वहां पे सिर्फ साल में एक बार महायाजक जाया करता था और वहां पे संपूर्ण इजराइलियों की जो होम बलियों को वहां पे वो उसके लहू को वो छिड़का करता था. प्रभु यीशु मसीह ने एक ही बार में अपने शरीर के द्वारा उस
पर्दे से होकर, अर्थात उसका शरीर एक पर्दा बन गया आपके और मेरे लिए, और उसने आपके लिए नया और जीवित मार्ग तैयार किया है परमेश्वर के नजदीक जाने के लिए। आणि प्रियांनो, आपण पाहतो की इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि याच्यामध्ये आपण याचं वचन 19-20 19 आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो की ख्रिस्त आपल्यासाठी स्वतः त्या पडद्याप्रमाणे झालेला आहे, जो पडदा आपल्याला त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये पाहायला मिळतो, जो निवास मंडपामध्ये पवित्र स्थान व परमपवित्र स्थानाला विभक्त करीत होता. त्या पडद्याप्रमाणे ख्रिस्त आपल्यासाठी झाला. ज्यावेळेस तो वधस्तंभी गेला, तो पडदा मधोमध फाटला आणि पित्याकडे जाण्याचा मार्ग आपला मोकळा झाला. हम जब मसीह में आते हैं तो मसीह में हमें स्वतंत्रता प्राप्त होती है, अर्थात मसीह जीवन जीने के लिए अब हमारे पास मतलब कोई कंडीशन नहीं है, लेकिन हमारे पास स्वतंत्रता है कि हम मसीह के लिए स्वतंत्र रूप से जी सकते हैं। आणि जेव्हा आपण आज ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, तर ख्रिस्तामध्ये ती मुक्तता, ती स्वतंत्रता आपल्याला प्राप्त झालेली आहे की आज आपण ख्रिस्तामध्ये मुक्त रीतीने जगू शकतो. और इसलिए पौलुस यहाँ पे कहता है कि यदि हम अभी भी व्यवस्था के अधीन चल रहे हैं तो हम स्वतंत्र रूप से मसीह के साथ ना ही चल सकते और ना ही उसकी सेवा कर सकते हैं। आणि म्हणून या ठिकाणी पाऊल या ठिकाणी म्हणू इच्छितो की जर आपण नियमशास्त्राच्या अधीन आहोत, तर आजही आपण स्वतःला देवाच्या राज्यामध्ये मुक्त असं समजू शकत नाही. और इसलिए पौलुस, यदि आप 22वां वचन देखें, रोमियो 7:22, वहां पे कहता है, क्योंकि मैं भीतरी मनुष्य से तो परमेश्वर की व्यवस्था से बहुत प्रसन्न रहता हूँ, परंतु मुझे अपने अंगों में दूसरे प्रकार की व्यवस्था दिखाई पड़ती है, जो मेरी बुद्धि की व्यवस्था से लड़ती है और मुझे पाप की व्यवस्था के बंधन में डालती है, जो मेरे अंगों में है। आणि म्हणून या ठिकाणी पाऊल 22व्या वचनापासून पुढे आपल्याला म्हणतो, रोमकरास पत्र 7वा अध्याय आणि 22 आणि 23 मध्ये, की माझे अंतस्थ जे आहे ते देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीते, तरी माझ्या अवयवात मला एक निराळाच नियम दिसतो, जो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढून मला कैद करीतो आणि माझ्या अवयवातील पापाच्या नियमांच्या स्वाधीन करीतो. यहाँ पे पौलुस अपने उस पुराने स्वभाव और नए स्वभाव के बीच में एक संघर्ष को देखता है। उसके जीवन में भी, भले वो मसीह में पाया जाता था, लेकिन उसके जीवन में पुराना मनुष्यत्व हर समय हावी होने की कोशिश करता था और वह हर समय उससे लड़ता था। और इसलिए वो यहाँ पे वो कहता है कि कई बार मैं मजबूर हो जाता हूँ कि मैं कैसे परमेश्वर के नजदीक जा सकता हूँ। लेकिन जब वह अपने आप को व्यवस्था में देखता है तो वो उदास हो जाता है, लेकिन जब वो अपने आप को प्रभु यीशु मसीह में देखता है तो वो धन्यवादित हो जाता है कि मेरे कर्मों से मैं परमेश्वर के नजदीक नहीं जा सकता, लेकिन मसीह पर उसके अनुग्रह के द्वारा, उस विश्वास के द्वारा मैं परमेश्वर के नजदीक जा सकता हूँ। आणि हीच गोष्ट या ठिकाणी पाऊल आपल्याला या वचनामधून सांगू इच्छितो की एक संघर्ष त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तो जो पाहत आहे की नियमशास्त्राच्या अधीन असताना आणि ख्रिस्ताच्या अधीन असताना जी मुक्तता आणि त्या ठिकाणी असलेला दबाव याच्यामधला एक संघर्ष या ठिकाणी तो मांडत आहे की ज्यावेळेला स्वतःला तो नियमशास्त्राच्या अधीन ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेला तो हा विचार करीत आहे की देवाच्या जवळ मी कशा रीतीने जाऊ शकतो. पण जेव्हा ख्रिस्ताच्या अधीन तो स्वतःला पाहतो, त्यावेळेला तो परमेश्वराला धन्यवाद देतो की माझ्या कर्माने नव्हे, पण ख्रिस्ताच्या कृपेमुळे आज देवाकडे जाण्याचा मार्ग माझा मोकळा झालेला आहे. प्रियो, इसलिए वह 25वें वचन में कहता है, हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर का धन्यवाद हो। यहाँ पे वो अपने पुराने मनुष्यत्व को एक चित्र के रूप में देखकर प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर का धन्यवाद कर रहा है कि अब मैं इसके अधीन नहीं हूं, अर्थात ये बातें
मुझे परमेश्वर की दंड मुझ पर परमेश्वर का दंड नहीं ला सकती, लेकिन मैं मसीह यीशु पर विश्वास करने के द्वारा परमेश्वर के उस दंड से स्वतंत्र हो गया हूं। आणि म्हणून आपण या ठिकाणी 25व्या वचनामध्ये पाहतो आणि तो पाऊल या ठिकाणी म्हणतो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी देवाचे उपकार स्मरण करीतो. याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहतो की जेव्हा एक चित्र रूपाने ज्यावेळेस संपूर्ण नियमशास्त्राला पाऊल ज्यावेळेस पाहत आहे, त्यावेळेला तो परमेश्वरामध्ये ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराचे आभार या ठिकाणी मानत आहे की त्या नियमशास्त्रापासून आज मी सुटका झालेलो आहे आणि ख्रिस्तांच्या त्या कृत्याद्वारे आज मी देवाकडे जाऊ शकतो, देवाकडे जाण्याचा माझा मार्ग मोकळा झालेला आहे. क्योंकि 8वें अध्याय के पहले वचन में वो कहता है, अतः अब जो मसीह यीशु में हैं उन पर दंड की आज्ञा नहीं, क्योंकि वे शरीर के अनुसार नहीं वरन आत्मा के अनुसार चलते हैं। आणि ह्यासाठीच 8व्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून पुढे पाऊल म्हणतो, यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही, जो जीवनी आत्मांचा नियम ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण याच्या नियमापासून त्याने मला मुक्त केले आहे. यहाँ पे स्पष्ट रीति से पौलुस कहता है कि यदि मैं मसीह यीशु में हूं तो दंड की आज्ञा मेरे लिए नहीं है। अर्थात कि वो कह रहा है कि आई एम कंप्लीटली जस्टिफाइड। उद्धार 3 प्रकार से हमारे जीवन में आता है। एक है जस्टिफिकेशन, रिजनरेशन एंड सैंक्टिफिकेशन। मसीह यीशु में विश्वास करने के द्वारा हमारा न्याय हो चुका है, हम परमेश्वर की संतान हो चुके हैं, रिजनरेट हुआ है हमारा, हम मसीह में परमेश्वर के पुत्र हो चुके हैं। लेकिन अभी जो एक सैंक्टिफिकेशन की जो प्रोसेस है, ये हम मसीह में अपना जीवन जीने के द्वारा हर दिन अपने आप को उसके वचन से शुद्ध करते चले जाते हैं। आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणी आपण पाहतो की ख्रिस्त येशूमध्ये ज्यावेळेस आपण आहोत त्यावेळेला आपल्याला आज नियमशास्त्राची दंडाज्ञा लागू होऊ शकत नाही. आणि एखादा व्यक्ती ज्या वेळेला कृपेच्या अधीन ज्यावेळेस त्याचं तारण होतं त्यावेळेस 3 गोष्टीद्वारे त्या ठिकाणी त्याच्या उद्धारामध्ये त्याच्या तारणामध्ये तो प्रवेश करतो. पहिलं म्हणजे न्यायीकरण, दुसरं म्हणजे स्वीकारणं आणि तिसरं म्हणजे पवित्रीकरण. याच्याद्वारे आपण पाहतो की त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी कार्य करतात. ख्रिस्त येशूद्वारे आपला आज न्याय झालेला आहे, देवाने आपल्याला स्वीकारलेला आहे. पण ख्रिस्त येशूमध्ये दैनंदिन जीवनामध्ये आचरण करून आपण आपल्या जीवनाला त्या शुद्धतेकडे, पवित्रतेकडे रोज घेऊन जाऊ शकतो. इसलिए हमें ये समझने की आवश्यकता है कि व्यवस्था के द्वारा व्यक्ति परमेश्वर से दूर ही गया है, लेकिन अनुग्रह के द्वारा अर्थात मसीह यीशु के द्वारा वो परमेश्वर के नजदीक आया है। आणि म्हणून प्रियांनो आपल्याला हे समजून घेण्याची गोष्ट आहे की नियमशास्त्र ज्यावेळेस आपण पाळण्याचा प्रयत्न करतो तर नियमशास्त्राद्वारे त्या ठिकाणी कुठलाही मनुष्य देवापासून सदैव लांबच गेलेला आहे. पण ख्रिस्त येशूच्या अधीन ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस देवाच्या जवळ तो येऊ शकतो. क्योंकि वो उसके लिए रीति बन जाता है। लेकिन जब मसीह यीशु में एक व्यक्ति अपने आप को पाता है तो वो अपना सौभाग्य या अपनी जिम्मेदारी समझता है, इसीलिए वो परमेश्वर से दूर नहीं वरन परमेश्वर के नजदीक आता है। नियमशास्त्र अधीन ज्यावेळेस तो स्वतःला पाहतो त्यावेळेला एका रूढी परंपरेच्या अंतर्गत अडकलेला असा तो स्वतःला पाहतो. पण जेव्हा ख्रिस्त येशूच्या अधीन तो स्वतःला पाहतो त्यावेळेला स्वतःला सौभाग्यशाली तो समजून आनंदाने त्या गोष्टी करण्यासाठी तयार होतो. और इसीलिए वो फिर मसीह में स्वतंत्रता का जीवन जीता है। अर्थात उसका जो विवेक है वो उसे कभी दोषी नहीं ठहराता, उसका विवेक हमेशा क्लियर होता है, उसका विवेक हमेशा निर्दोष होता है और वह उस निर्दोषता के विवेक के साथ अपना मसीह जीवन आसानी से पवित्रता में जीना शुरू करता है।
आणि म्हणूनच ज्यावेळेस ख्रिस्त येशूच्या ठाई ज्यावेळेस तो स्वतःला पाहतो, त्यावेळेला त्याचा विवेक त्याला कदापिही दोषी ठरवत नाही. त्याचा विवेक कदापिही त्याला त्या ठिकाणी दोषी आणि त्या गुलामाच्या अधीन त्या ठिकाणी समजू शकत नाही. तर ख्रिस्त येशूमध्ये त्याचा विवेक सदैव आनंदी आणि ख्रिस्त येशूमध्ये मुक्त रीतीने त्यासाठी जगण्यासाठी त्याला प्रेरित करतो. और यदि उससे कुछ गलती भी हो जाती है तो वो अपने आप को गिल्ट महसूस नहीं करता, लेकिन वो पश्चातापी हृदय से परमेश्वर के पास जाकर परमेश्वर के वचन के अनुसार, जैसा पहला यूहन्ना 1:9 में लिखा है, यदि हम अपने गुनाहों को मान ले तो परमेश्वर हमें क्षमा करने में विश्वास योग्य धर्मी परमेश्वर है। तो वह अपने कॉन्शियस को गिल्ट में न लाते हुए वह क्षमा मांगने के द्वारा फिर से उठकर परमेश्वर के साथ चलने लगता है। आणि जरी जर त्याच्या जीवनातून काही चूक झाली तर आज त्याची सत्सक विवेक बुद्धी त्याला त्याच्या चुकाबद्दल दोषी ठरवत नाही, दोषी भावना त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न करत नाही. तर पश्चातापी अंतःकरणाने त्या ठिकाणी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन पश्चाताप करण्याची प्रेरणा त्याच्या जीवनामध्ये देते. ज्या रीतीने पहिले योहान 1 अध्याय 9व्या वचनानुसार जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे की आपल्या पापांची क्षमा करेल. या वचनानुसार त्यावेळेस आपण पश्चाताप करून त्याच्या सानिध्यामध्ये जातो, आपल्या पापापासून तो आपल्याला मुक्त करतो. जब परमेश्वर ने हमें चुना, उसको हमारा वर्तमान, हमारा भविष्य अच्छे से मालूम है। हम कब गिर सकते हैं, कब उठ सकते हैं, कब क्या कर सकते हैं। इसलिए वचन में लिखा है कि उसने हमें सृष्टि के निर्माण से पहले ही हमको चुन लिया। सो हम जब अपने आप को मसीह यीशु में पाते हैं तो हमें स्वतंत्र होकर जीने की आवश्यकता है। प्रियांनो, ज्यावेळेस आपण देवाच्या अधीन आहोत, प्रभूला आपला संपूर्ण भूत भविष्य काळ माहिती आहे. त्याला माहिती आहे की कुठल्या क्षणाला कुठल्या जागेवर आपलं पतन होऊ शकतं. आणि म्हणून ज्यावेळेला स्वतःला आपण ख्रिस्त येशूमध्ये ज्यावेळेस पाहतो तेव्हा ख्रिस्त आपल्यासाठी त्या ठिकाणी एक सहायता किंवा मदतगार आपल्याला त्या ठिकाणी बनतो, ज्याच्याद्वारे आपण त्या आनंदीमय जीवनामध्ये पुढे वाटचाल करतो. यीशु मसीह तब हमारे लिए नहीं मरा जब हम धर्मी थे, लेकिन यीशु मसीह तब हमारे मरा जब हम पापी ही थे। ख्रिस्त आपल्यासाठी त्यावेळेला मरण नाही पावला की जेव्हा आपण नीतिमत्वतेमध्ये आलो, मग ख्रिस्त आपल्यासाठी त्यावेळेस मरण पावला जेव्हा आपण पापी होतो, ताकि वो हमें अपनी धार्मिकता दे सके। आणि ते ह्यासाठी की त्याने त्याचं नीतिमत्व आपल्याला द्यावं. और जब हम उसके धार्मिकता में चलते हैं तो हम स्वतंत्र विवेक से अपना जीवन जीते हैं। आणि जेव्हा आपण त्याच्या नीतिमत्वामध्ये चालतो, त्याच्या द्वारे आपण त्याच्या विवेकामध्ये किंवा आपला विवेक आपल्याला त्याच्या त्या नीतिमत्वामध्ये चालण्यासाठी प्रेरणा देतो. तो फिर हमारा जो संघर्ष होता है, वो संघर्ष हमें प्रभु से दूर नहीं लेकर जाता, वो संघर्ष हमें परमेश्वर के नजदीक लेकर जाता है। आणि म्हणून मग आपला जो संघर्ष आहे तो आपल्याला आता देवापासून दूर नाही तर देवाच्या अधिक जवळ घेऊन जातो. क्योंकि ऑलरेडी हम परमेश्वर के नजदीक मसीह यीशु के द्वारा आ चुके हैं। कारण आधीच आपण ख्रिस्त येशूद्वारे देवाच्या जवळ आलेलो आहोत. इसलिए प्रियो, हमने अपने विवेक को हमेशा क्लियर रखने की आवश्यकता है, स्पष्ट रखने की आवश्यकता है कि अब मैं मसीह में हूं, मैं परमेश्वर की संतान हूं, मैं आत्मा के अनुसार चलाया चलता हूं, इसलिए मैं परमेश्वर के बेटा हूं। और मेरा विवेक इस बात की गवाही देता है कि मैं व्यवस्था से छूटकर परमेश्वर की धार्मिकता की स्वतंत्रता में जीता हूं। आणि म्हणून आज आपल्या विवेकामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कबूल करण्याची गरज आहे की त्याच्याद्वारे मी आज संपूर्ण रीतीने त्या बंधनापासून मुक्त झालेलो आहे. मी परमेश्वराचा पुत्र किंवा परमेश्वराची कन्या आहे आणि परमेश्वराची कृपा माझ्या जीवनाद्वारे आज कार्य करते. प्रेज द लॉर्ड। प्रभूची स्तुती असो. आपको समझ में आया? येस पास्टर. मग सर्वांना समजलं आहे का? येस पास्टर. Yes. So we are completely free from law
of Moses, but we are under the law of Spirit. आणि आज आपण त्या मोशेच्या नियमशास्त्रापासून मुक्त आहोत, तर आज आपण पवित्र आत्म्याच्या त्या नियमाच्या अधीन आहोत. तो नेक्स्ट क्लास में हम आत्मा की व्यवस्था के विषय में बात करेंगे. आणि पुढच्या क्लासमध्ये आपण आत्माच्या व्यवस्थेविषयी किंवा नियमशास्त्र त्याच्या नियमाविषयी पाहणार आहोत. आइए हम प्रार्थना में जाए और हर्षल भाई प्रार्थना में अगुवाई करें. आइए हम प्रार्थना करें. प्यारे पिता परमेश्वर, फिर से एक बार आपको धन्यवाद देते हैं प्रभु जी, आपकी स्तुति और महिमा करते हैं प्रभु जी. विशेष तौर से प्रभु जी हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी की मसीह यीशु के द्वारा प्रभु जी आपने हमें जो स्वतंत्रता दी है, उसके द्वारा प्रभु जी आज प्रभु उस दोषी भावना को प्रभु हमारे जीवन में आप हम नहीं पाते लेकिन प्रभु जी हम आनंद से प्रभु आपके और नजदीक आ सकते हैं प्रभु जी. इसलिए प्रभु हम आपका धन्यवाद करते हैं प्रभु जी कि आपके प्यारे बेटे प्रभु यीशु मसीह के द्वारा प्रभु जी आपने प्रभु हमें वो मार्ग दिखाया कि हम प्रभु आज आपके अनुग्रह के द्वारा आपके और नजदीक आ सकते हैं प्रभु जी, और आपके लिए कुछ कर सकते हैं प्रभु जी. प्रभु उस अनुग्रह के जीवन में प्रभु हम हर रोज चल सकते हैं प्रभु जी. आज हम प्रभु उसी किसी प्रकार से प्रभु उस गुलामी के जीवन में नहीं जीते, लेकिन प्रभु स्वतंत्रता के जीवन में चलने के लिए प्रभु जी आपने हमें वो अवसर दिया है प्रभु जी. इसलिए विशेष तौर से प्रभु हम आपके नाम को धन्यवाद देते हैं प्रभु जी. प्रभु हमें तू सहायता कर प्रभु जी कि हम आत्मा के चलते चलने पाए परमेश्वर पिता. आपका पवित्र आत्मा हमारे जीवनों पर प्रभु सदा बना रहे, ताकि प्रभु जी आत्मा की अगुवाई में रहकर प्रभु जी हम आपकी इच्छा को हमारे जीवनों में हमेशा पूरी करने वाले बने प्रभु जी. धन्यवाद देते प्रभु जी. विशेष तौर से प्रभु जी आज की इस वचन के द्वारा प्रभु आपने हमसे बातचीत की है प्रभु जी. प्रभु किसी भी तरह से प्रभु जी हम आज प्रभु उस नियम शास्त्र के अधीन आज हम नहीं है प्रभु जी, लेकिन प्रभु जी मसीह यीशु ने प्रभु जी आपने हमें जो स्वतंत्रता दी है प्रभु जी, उसके द्वारा प्रभु जी हम आपको धन्यवाद करते हैं प्रभु जी कि यह अवसर प्रभु आपने हमें दिया है प्रभु जी कि प्रभु स्वतंत्रता से आकर प्रभु जी आपके सानिध्य में बैठकर प्रभु जी आपको प्रभु जी हमारा पिता कह के हम आज पुकार सकते हैं प्रभु. धन्यवाद देते प्रभु जी, यह अवसर हमें तो आपने दिया है प्रभु जी. प्रभु हम धन्यवाद देते प्रभु जी कि कितने सौभाग्यशाली हम लोग हैं प्रभु जी कि प्रभु आज हम तुझ में पाए जाते हैं प्रभु जी. हमें तो सहायता कर प्रभु कि इसी तरह से प्रभु विश्वास में हम और बढ़ते चले जाए प्रभु जी, विश्वास में और हम दृढ़ होते चले जाए प्रभु जी, और दिन प्रतिदिन क्षण प्रतिक्षण प्रभु जी आपकी इच्छा को जानते हुए प्रभु जी हम उस इच्छा को हमारे जीवनों में पूरी करने की कोशिश करें, ताकि प्रभु उस स्वतंत्रता के द्वारा प्रभु जी हम अपने जीवनों से प्रभु जी आपको पूरी तरह से संतोष दे पाए प्रभु. हम आपको धन्यवाद देते प्रभु जी. प्रभु बहुत सी जगह पर आज भी हम खुद को कमजोर पाते हैं, लेकिन प्रभु जी हम आपको धन्यवाद देते हैं आपके पवित्र आत्मा के लिए प्रभु जी कि हमारे कमजोरी में प्रभु जी हमारा सहायक वो है प्रभु जी कि हम फिर से एक बार उसकी सामर्थ में उठकर प्रभु खड़े हो सकते हैं और प्रभु फिर से एक बार आपके नाम को महिमा और सम्मान दे सकते हैं प्रभु. धन्यवाद देते विशेष तौर से प्रभु आपके सेवक प्रभु जी, आपके प्रभु सेवक पास्टर निकेतन के लिए प्रभु जी, जिनके द्वारा प्रभु जी ये शिक्षा आज आपने हमें दी है प्रभु जी. धन्यवाद देते प्रभु जी उनके द्वारा आज आपने हमसे बातचीत की है प्रभु जी. प्रभु ये शिक्षा हमारे जीवनों में परमेश्वर बापा पिता पूरी तरह से उतर कर प्रभु जी हम उसमें चलने के लिए प्रभु जी हमें पवित्र आत्मा तो सहायता कर प्रभु जी. प्रभु ये शिक्षा हमारे जीवनों के लिए आशीष का कारण बने, और केवल सिर्फ हमारे जीवनों के लिए नहीं प्रभु जी, लेकिन जो शिक्षा इस क्लासेस के द्वारा हम लेते हैं प्रभु जी वो हम इतर लोगों तक प्रभु और लोगों तक पहुंचाए प्रभु जी, जिसके द्वारा वो भी आशीषित हो, वो भी प्रभु आपके राज्य में आए प्रभु जी. इसलिए प्रभु हम हरेक का प्रभु जी आपके राज्य के लिए आप उपयोग करें प्रभु जी. ऐसे हम आपसे प्रार्थना और विनती करते हैं प्रभु जी. धन्यवाद देते हैं, आपकी स्तुति और महिमा करते हैं प्रभु जी. आगे की क्लास में जाते हुए फिर से एक बार हमारे सबों के जीवन को प्रभु जी आपके हाथ में सुपुर्द करते हैं प्रभु जी, आपके अगुवाई में प्रभु जी ऐसे ही हमें तो चला. धन्यवाद के साथ इस प्रार्थना विनती को आपके प्यारे बेटे मसीह यीशु मसीह के नाम से मांगते हैं, इसलिए सुनना और कबूल करना पिता. आमीन आमीन आमीन. आता स्टुडंट्स किती आहेत आपल्याकडे, म्हणजे जे रेग्युलर येतात?
रेग्युलर ऑलमोस्ट आपल्याकडे 7 to 9 हे रेग्युलर ऍव्हरेज आहे. अच्छा अच्छा, म्हणजे रोज ते क्लास करतात, संध्याकाळी काही क्लासेस करतात ना? हो हो हो. हम्म, संध्याकाळी साधारण 2-3 जण असतात. हम्म. कमी झाले थोडस ना? हो, बऱ्याचशा जणांचं ऍक्च्युली काय झालंय की हम्म. मोस्टली वर्किंग फार आहेत आणि ज्यावेळेस वर्किंग आवर्स सुरू झालेले आहेत तर मॉर्निंग ड्युटीज मुळे बऱ्याच लोकांना जमत नाही, संध्याकाळी येऊपर्यंत घरी लेट होऊन जातो, त्यामुळे क्लासेस नाही अटेंड करू शकत. म्हणून बऱ्याचशा जणांनी रिक्वेस्ट केली की जर व्हिडिओज वगैरे जर टाकले तर व्हिडिओज पाहून आम्ही मग आमच्या वेळामध्ये आम्ही ते शिकू शकतो, पाहू शकतो. आणि बरेचसे नर्सिंग्स आहेत, मग ते कोविड ड्युटी मध्ये असल्या कारणामुळे शिफ्ट चेंज होतात, त्यामुळे अटेंड करू शकत नाहीये. बरोबर बरोबर, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला, ओके, बाय, गॉड ब्लेस यू. ओके ओके, थँक्यू सो मच. एक छोटीशी सूचना आहे. आज न्यूटन सरांचा एक मेसेज आलेला आहे आणि आज काही कारणास्तव आज त्यांनी विनंती केलेली की मी थोडासा लेट आज मी क्लाससाठी येईन, तर कृपा करून थोड्या वेळ आणखीन आपण त्यांची वाट पाहूया आणि ते आल्यानंतर आपण पुढच्या क्लासकडे जाऊया. गुड मॉर्निंग सर. Good morning. Oh, how are you? आय एम फाईन सर. Seems that you didn't have a good sleep. Are you not well? सॉरी सर. सॉरी. You didn't have a good sleep. No. I had a nice and good sleep. Your face shows that you didn't have a proper rest. Okay. No, sir. No, I right. had a nice and good sleep, sound sleep by the grace of God, and got up early morning. So, how is everyone? Now you see some of your students who joined the meeting. Sister. Morning, Pastor. Morning. सर्वजण कसे आहेत? Praise the Lord, Pastor. Praise Lord. So, having your breakfast. Munching something. Munching something, yeah. Well, nice to be back with you all. How many of 5 participants? Myself, Harshal, and 3 more. Right. Would somebody lead us in prayer? कोणीतरी प्रार्थनेमध्ये चालवावं. मी करू का? Yeah, please. Yes, please. आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वर महान पिता गौरे बाप, धन्यवादित अंतःकरण घेऊन आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत, तुला धन्य म्हणत आहोत, तुला उंचावत आहोत. होय परमेश्वर बाप, तू प्रेमळ पिता आहेस प्रभू, तू सदा आमच्यावर दया करतोस. आम्ही तुला धन्यवाद देतो या समयासाठी प्रभू. हा सुंदरसा समय तू आमच्यासाठी राखून ठेवलेला आहेस प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही एकत्र होऊन प्रभू तुझ्या वचनांचा प्रभू आस्वाद घ्यावा प्रभू, तुझ्या वचनातून प्रभू समजून घ्यावं, तुझे वचन आम्ही प्रभू स्वीकारावेत म्हणून तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस म्हणून धन्यवाद देतो प्रभू. या समयी प्रभू आम्ही प्रभू आशीर्वाद मागत आहोत आमच्या पास्टर्स वरती प्रभू. त्यांना तू आशीषित कर प्रभू. त्यांच्यानंतर प्रभू त्यांना तू स्पर्श कर प्रभू. आणि प्रभू सर्वांनी आम्ही एकत्र येऊन तुझ्या नामाचा गौरव करावा असंच तू होऊ देत प्रभू. जे आलेले आहेत त्या सर्वांवरती तू आपला आशीर्वादाचा हात पाठव प्रभू. इथून पुढची वेळ प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. तू
सर्वांना आशीर्वादित कर आणि प्रभू जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या हातामध्ये घे. ही छोटीशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून ऐक. आमेन. Amen. Thank you. Amen. Amen. So where did we leave the last class? Anybody could? आणि Yeah. मागचा क्लास आपण कुठे संपवला होता, कोणी सांगू शकेल का? मागच्या क्लासमध्ये आपण कुठे थांबलो होतो, कोणी सांगू शकेल? मार्क आपल्याला हे सांगतो की येशू ख्रिस्ताने काय केले आहे, पण मत्तय आपल्याला हे दाखवतो की पहा येशू ख्रिस्ताने काय केले आहे व ऐका येशू काय बोलत आहे. सगळं हे सांगितलं होतं, अध्याय सांगितले होते की कोणत्या अध्यायात काय आहे. म्हणजे जसं की अध्याय 5 ते 7 पर्यंत येशूचे उपदेश आहेत, अध्याय 8 ते 9 पर्यंत येशूचे कार्य आहे, अध्याय 10 मध्ये पुन्हा उपदेश आहे. हे असं Okay. सगळं माहिती सांगितली होती. 24 ते 25 अध्यायापर्यंत सांगितलं होतं. Okay, you gave summary till 24 and 25th chapter. Right. I could follow what she was saying. Well, today we Okay, are okay, going sir. to, yeah, good. So today we are going to see the narrative on the cross, which is recorded in Matthew. आणि आज आपण ख्रिस्ताचे वधस्तंभावरून बोललेल्या त्या शब्दांकडे पाहणार आहोत, जे मत्ताच्या शुभवार्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. You know, in compared to Mark, Matthew has got a very good full completion of his book. आणि मार्काच्या शुभवर्तमानाच्या तुलनेमध्ये मत्त्याचं शुभवर्तमान आपल्याला अधिक पूर्ण असं पाहायला मिळतं. You know, it has got a fuller ending than Mark. आणि मार्काच्या शुभवर्तमानापेक्षा याच्यामध्ये आपल्याला अधिक चांगली अशी समाप्ती पाहायला मिळते. In view of Mark's abrupt ending, some have speculated that the last part of Matthew may actually have been Mark's original ending. आणि मार्काच्या शुभवर्तमानाच्या शेवटाच्या भागामध्ये जर आपण बघितलं आणि मत्त्याच्या शेवटाच्या भागामध्ये जर बघितलं, तर त्या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं आहे की मत्त्याच्या शुभवर्तमानाचा शेवटला जो भाग आहे हा मार्काच्या शुभवर्तमानातून घेतला गेलेला आहे. You can see there are 5 important things recorded in Matthew regarding his arrest and his resurrection. आणि या ठिकाणी 5 प्रकारच्या अशा गोष्टींची नोंद आपण पाहतो, जे प्रभू येशूला अटक केल्यापासून त्याच्या पुनरुत्थानापर्यंत झालेल्या आहेत. Details of the cross. Number 1. पहिली गोष्ट वधस्तंभाविषयीचा विस्तृत वृत्तांत. Matthew is concerned with Christ's innocence. मत्तय ख्रिस्ताच्या सौम्यतेबद्दल आपल्याला सांगतो. So he emphasizes that these things happen so that scripture might be fulfilled. आणि तो आपल्याला या ठिकाणी हे सांगतो, या सर्व गोष्टी यासाठी झाल्या जेणेकरून वचनांची किंवा नियमशास्त्राची पूर्णता व्हावी. Number 2, the end of Judea. दुसरी गोष्ट जुडाया. I'm sorry, the end of Judas. Sorry, Judas. दुसरी गोष्ट यहुदाचा अंत आपण पाहतो. Matthew records the warnings of Jesus to the disciples and
remorse of Judas as he returns the money, though by then it is too late. या ठिकाणी आपण प्रभू येशूने शिष्यांना दिलेली चेतावणी सुद्धा पाहतो आणि यहुदाला झालेला पस्तावा सुद्धा आपण पाहतो, जेव्हा ते पैसे तो शास्त्रांकडे किंवा याजकांकडे परत घेऊन गेला. Number 3, events immediately after Jesus died. Events immediately सॉरी सर. after Jesus died. त्यानंतर आपण पाहतो की प्रभू येशूचं तात्काळ त्या ठिकाणी मरण. The events, various things that happened when Jesus died, immediately when Jesus died. ओके ओके. आणि काही घटना आपण पाहतो की प्रभू येशूच्या त्याचं मरण झाल्यानंतर तात्काळ झालेल्या घटना. That's the right word. Okay, thank you. It is Matthew who records the opened tombs and the sightings of आणि previously dead people in the city of Jerusalem. आणि मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला प्रभू येशूचं ते उघडी कबर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याबद्दल लोकांनी बोललेल्या गोष्टी सुद्धा स्पष्ट रीतीने त्या शुभवर्तमानात आपण वाचू शकतो. Number 4, the tomb. चौथी गोष्ट कबर. Matthew records the guarded tomb and the report by the soldiers that the body was stolen. आणि मत्तय आपल्याला या ठिकाणी सांगतो की ही जी कबर आहे ही उघडी आहे आणि या ठिकाणी त्याचं शरीर शिष्यांद्वारे माफ करा सैनिकांद्वारे त्या ठिकाणी सांगण्यात येतं की त्याचं शरीर सैनिकांद्वारे त्याकडे चोरण्यात आलेलं आहे. Then comes after the resurrection. आणि त्यानंतर पुनरुत्थान आपण पाहतो. After the resurrection. पुनरुत्थानानंतरच्या गोष्टी. Matthew says much more than Mark about events following the resurrection. मत्तयामध्ये आपल्याला मार्कापेक्षा अधिक घटना जास्त पाहायला मिळतात प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर घडलेल्या. He records Jesus returned to Galilee. आणि येशूचा गालिलामध्ये प्रवेश याविषयी त्याची झालेली नोंद आपण या ठिकाणी पाहतो. And his meeting with 11 disciples. आणि 11 शिष्यांना त्याने दिलेल्या दर्शनाविषयी आपण पाहतो. About 500 others. Some have doubts about it. आणि काही लोकांना याविषयी अधिक संशय असा आहे. There is a great significance in the location. कारण ही जे ठिकाण होतं या ठिकाणाविषयी अधिक महत्वाची अशी काही गोष्ट आहे. Galilee was at the crossroads of the world. कारण गालिल हा जो शब्द आहे, गालिल हे ठिकाण जे आहे या जगाच्या नकाशावरील अगदी फुलीच्या ठिकाणासारखं आहे. With the Mount Megiddo, a crossover point where roads from the east, north, south, and west converged. आणि ज्या ठिकाणी आपण पाहतो की तो वधस्तंभाचे निशाण ज्या ठिकाणी प्रमाणे जिथे पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून आणि दक्षिणेकडूनही रस्ते येतात. The population here was cosmopolitan. आणि ह्या ठिकाणची जी लोकसंख्या आहे आपण वेगवेगळ्या जातीची असलेली पाहतो. Galilee of the nations. Jesus was on the mountain. Yeah. गालिलामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस डोंगराळ प्रदेशामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी जसे एकत्र होते. It was similar to Moses who was on the Mount Nebo. हे त्याप्रमाणेच घडलेलं आहे की गालिलाच्या पर्वतावर जेव्हा प्रभू येशू होता हे तसंच होतं जेव्हा मोशे सुद्धा नबो पर्वतावर त्या ठिकाणी गेला.
It is at this point the Great Commission was given to the disciples of all nations. आणि हे असं यासाठी झालं की त्या ठिकाणी ती महान कामगिरीची आज्ञा जी सर्व राष्ट्रांसाठी होती ती शिष्यांपर्यंत देण्यात आली. The literal meaning is to all ethnic groups. आणि याचा अर्थ की त्या प्रत्येक लहान गटांपर्यंत. Now we are going to study about the special futures of Matthew. आणि आता मत्त्याच्या शुभवर्तामध्ये असलेल्या त्या विशेष गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत. The special futures of Matthew. आणि मत्त्याच्या शुभवर्तमानातील विशेष गोष्टी. Underneath is his interest in Jews. आणि त्याखाली आपण हे पाहणार आहोत की यहुद्यांमध्ये असलेली त्याची रुची. His interest in Jews. यहुद्यांमध्ये असलेली त्याची रुची. We are going to study a few things underneath. आणि त्याच्या अंतर्गत आपण काही गोष्टी शिकणार आहोत. Number one, we are going to study about the genealogy. सगळ्यात अगोदर आपण त्याची वंशावळी पाहणार आहोत. Number two, we are going to study about the terminology. त्याच्यानंतर आपण घडलेल्या घटनांविषयी पाहणार आहोत. Terminology, the wordings, the terms, the words. आणि त्याच्यानंतर त्याच्या शब्दांविषयी त्याच्या वचनांविषयी त्या ठिकाणी पाहणार आहोत. The third one, the Old Testament use of Old Testament. त्यानंतर तिसरी गोष्ट जुन्या कराराचा उल्लेख त्याविषयी आपण पाहणार आहोत. Number four is Messiah. चौथी गोष्ट मसीहा म्हणून पाहणार आहोत. Number five, the law. पाचवी गोष्ट नियमशास्त्र म्हणून पाहणार आहोत. Under the law, there are two things that we are going to study. आणि नियमशास्त्राच्या मध्ये आपण दोन गोष्टी शिकणार आहोत. Why would Matthew write so strongly for the Jews? मत्तयाने यहुद्यांसाठी इतकं स्पष्टपणे का लिहिलं? Why? Because he wanted to keep the door open for the Jews. आणि का यहुद्यांसाठी त्या ठिकाणी ते द्वार मोकळं केलं जावं म्हणून तो लिहित आहे. And again, he wanted to remind the Gentiles of the cross, of the roots. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विधर्म्यांना त्या ठिकाणी त्या मुळाबद्दल किंवा त्याच्या खोलीबद्दल तो का सांगू इच्छितो? Now we begin with his interest in Jews. आता आपण त्याच्या यहुद्यांमधील असलेल्या आवडीबद्दल किंवा रुचीबद्दल पाहणार आहोत. We are studying the special futures of Matthew. आपण मत्त्याच्या शुभवर्तमानातील विशेष गोष्टींचा अभ्यास करीत आहोत. Underneath A is his interest in Jews. आणि त्याच्या अंतर्गत ए पॉइंट आपला येतो की त्याची यहुद्यांमधील असलेली रुची. As well as drawing on Mark for material, Matthew adds a number of special futures of his own. मार्काच्या शुभवर्तमानाच्या तुलनेमध्ये मत्तय त्याच्या शुभवर्तमानामध्ये अनेक गोष्टींची अधिक आखणी आपल्याला त्याच्यामध्ये त्याने केलेली दिसते. And the reader is immediately struck by the Jewishness of Matthew's gospel. आणि विशेष करून आपल्याला याच्यामध्ये मत्त्याचं स्वतःचं यहुदीपण सुद्धा पाहायला मिळतं. It is obviously aimed at Jewish readers, though not exclusively so. आणि विशेष करून यहुदी पुढाऱ्यांमध्ये ज्या गोष्टी आपल्याला ज्या ठिकाणी होतात त्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही. His sensitivity to Jewish concerns and interests can be seen throughout the book. आणि या संपूर्ण पुस्तकामध्ये यहुद्यांविषयी त्याची असलेली आवड आणि त्यांना सांगण्यात असलेली त्याची जी इच्छा होती त्याविषयी आपण पाहतो. Well, under the point A, his interest in Jews, number one comes the genealogy. आणि यहुद्यांमध्ये असलेली त्याची रुची हा जो आपला पॉइंट ए आहे त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आपण पाहणार आहोत की त्याची वंशावळी. The gospel begins with the genealogy of little interest to Gentiles, but to fascinating for Jews, keen to know about Jesus' ancestry. आणि या मत्त्याचे शुभवर्तमान आपण त्याच्या वंशावळीपासून सुरू झालेलं पाहतो
विशेष करून ते यासाठी होतं की अन्य जातीच्या लोकांना तो कुठून आलेला आहे हे समजावं, आणि यहुद्यांसाठी ते हे होतं की त्याचे मूळ किंवा त्याचे पूर्वज कोण आहे हे दाखवण्यासाठी. Because in the Jewish mind, the family tree establishes the person. कारण यहुद्यांसाठी त्याची वंशावळीच हे त्या ठिकाणी प्रमुख हे कारण असायचं. Furthermore, the arrangement of the genealogy alerts Jewish attention. आणि त्याच्या वंशावळीद्वारेच आपण यहुद्यांचं लक्ष वेधू शकतो, यासाठी त्याने हे लिहिलं. Jesus' ancestors are arranged in 3 groups of 14. आणि आपण पाहतो की प्रभू येशूची वंशावळी जी आहे ही 3 गटांमध्ये त्या ठिकाणी 14व्या वचनात आपल्याला पाहायला मिळते. The first group from Abraham to King David. पहिला गट जो आपण पाहतो हा अब्राहामापासून दावीद राजापर्यंत आहे. The second from David up to the exile. दुसरा गट जो आहे हा दाविदापासून त्यांच्या गुलामगिरीपर्यंत आहे. And the third from the exile to Jesus. आणि तिसरा गट गुलामगिरीपासून प्रभू येशू पर्यंत आहे. Let me repeat again. पुन्हा एकदा सांगतो. The arrangement of the genealogy alerts Jewish attention. वंशावळीची जी संपूर्ण रचना आहे यहुद्यांना आकर्षित करण्यासाठी होती. The Jewish, Jesus' ancestors are arranged in 3 groups of 14. 14 वचनांमध्ये प्रभू येशूची वंशावळी 3 गटांमध्ये विभागण्यात आली आहे. The first group from Abraham to King David. पहिला गट जो आहे अब्राहामापासून दावीद राजापर्यंत. Then from David up to exile. The second one from David to exile. दुसरा गट जो आहे हा दावीद राजापासून गुलामगिरीपर्यंत. And the third from exile to Jesus. आणि तिसरा गट जो आहे तो गुलामगिरीपासून प्रभू येशू पर्यंत. These periods represent the eras when God's people were governed by a particular style of leadership. आणि हे सर्व यासाठी झालं की देवाचे लोक जे आहे हे एका विशिष्ट नेतृत्वात मधून गेले हे दाखवण्यासाठी. Prophets, priests, and the kings. संदेष्टे, राजे आणि They were having 3 peculiar, particular style of leadership. They were the leaders were the prophets, the priests, and the kings. ओके. 3 प्रकारच्या मुख्य रीतीच्या पुढाऱ्यांच्या अधीन ते होते किंवा 3 प्रकारच्या नेतृत्वामधून ते गेले. पहिले म्हणजे संदेष्टे, याजक आणि राजा. माफ करा. The significance of the 3 groups may be lost until we realize that every Jewish name has a numeric value. आणि विशेष करून या संपूर्ण तिन्ही या ज्या घटना किंवा तिन्ही हे नेतृत्व आहे हे तोपर्यंत आपल्याला समजू शकत नाही जोपर्यंत आपल्याला कळत नाही की या संपूर्ण नावांमध्ये एक सांख्यिकी किंवा संख्या सुद्धा आहे. Every Jewish name has got a number, a numeric value. प्रत्येक यहुदी नावाला एक संख्या देण्यात आलेली आहे किंवा एक सांख्यिकी किंमत आहे. Every Hebrew letter is assigned to a number and the total forming the number of the name. आणि प्रत्येक इब्री शब्द जो आहे अक्षर जे आहे त्याची एक मुख्य विशेषण एक सांख्यिकी आहे, त्याची एक संख्या आहे आणि हे संपूर्ण शब्द मिळून एक संख्या बनवतात. David in Hebrew, which has got no vowels, is DVD and comes to 14. दावीद हा जो शब्द इब्री भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या नावामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यंजन आपल्याला पाहायला मिळत नाही, तर DVD या शब्दांमध्ये त्या ठिकाणी त्याची रचना होते आणि 14व्या अक्षराच्या स्थानी तो येतो. So immediately we see Matthew's concern to convey a pattern
that is Christ's ancestry in Davidic, and he has come at just the right time. आणि म्हणून आपण या ठिकाणी मत्तेयाचे वंशावळीची रचना आपण या ठिकाणी पाहतो की दाविदाच्या वंशावळीतून आलेला आणि योग्य वेळेला प्रभू येशूचा जन्म झालेला या ठिकाणी तो दाखवतो. Matthew chooses to give the genealogy of Jewish ancestors. मत्तयाला यहुद्यांची वंशावळी लिहिण्यासाठी निवडण्यात आलं होतं. We may think there is nothing unusual about that. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये काही विशेष असं नाही, Until we recall that Jesus was not physically related to Joseph. आणि विशेष करून आपल्याला तोपर्यंत ही गोष्ट समजत नाही की जोपर्यंत शारीरिक रीतीने त्या ठिकाणी योसेफाबरोबर त्या ठिकाणी तो जोडला गेलेला नव्हताच. Why not follow Luke in giving Mary's ancestry? आपण पाहतो की लुकामध्ये सुद्धा, लुकाच्या शुभवर्तमानामध्ये सुद्धा मरियाची वंशावळी देण्यात आलेली नाही. Because when you read Luke's Gospel chapter 3, you get the ancestral genealogy of Mary. आणि लुकाचा 3रा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी मरियाची संपूर्ण रीतीने वंशावळीला आपण वाचू शकतो. Because to a Jewish mind, it was a legal rights that mattered, and they came through the father, though through mothers today. कारण यहुद्यांसाठी वंशावळी ज्यावेळेस त्या ठिकाणी ते बनवत असत त्यावेळेला वडिलांपासून त्या ठिकाणी येणाऱ्या वंशावळीला ते अधिक महत्व देत होते, आईपासून आलेल्या वंशावळीला नाही. People just crack a joke like this. आणि बऱ्याच वेळेला लोक अशा प्रकारे एक विनोद करतात. One man, after coming out of a Bible college, so he was more enthusiastic to bring out new truths to the congregation. आणि एक तरुण बायबल कॉलेजमधून नुकताच बाहेर आलेला होता आणि लोकांमधून पवित्र शास्त्राची सत्यता आणण्यासाठी तो अधिक उत्सुक होता. Well, he studied somewhere in a very short-term course, not a regular course or a reputed course. आणि तो काय फार छोटासा एक कोर्स करून आलेला होता आणि पूर्ण वेळेचा कोर्स तो त्याने केलेला नव्हता. People who study a regular course and in a reputed institution, they cannot make blunders like this. आणि जे चांगल्या ठिकाणी जे पूर्ण वेळेचा जे कोर्स करतात ते अशा प्रकारच्या चुका कधीच करत नाहीत. So this man wanted to say something new to the congregation. आणि या व्यक्तीला त्याच्या मंडळीला काहीतरी नवीन असं द्यायचं होतं. So he stood up to preach and he said, "Do you know there is a great difference between the Old Testament and the New Testament?" आणि म्हणून तो उभा राहिला आणि त्याच्या मंडळीला तो त्या ठिकाणी म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का की जुना करार आणि नवीन करार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. Well, the congregation was well aware of it because they knew very well that the Old Testament is full of prophecies and the New Testament is full of the fulfillment of the prophecy. आणि मंडळीतल्या बऱ्याच मंडळीतील लोकांना या गोष्टीची माहिती होती की जुना करार जो आहे हा भविष्यवाण्यांविषयी आहे आणि नवीन करार जो आहे हा भविष्यवाण्यांच्या पूर्ततेविषयी आहे. They knew very well that the Old Testament is a shadow and the New Testament is a reality. आणि त्यांना ही गोष्ट माहिती होती की नवीन करार ही सावली आहे आणि जुना करार ही सावली आहे आणि नवीन करार ही सत्यता आहे. They knew very well that the Messiah's coming is prophesied in Old Testament and the Messiah came in the New Testament. आणि त्यांना ही गोष्ट ही माहिती होती की प्रभू येशूच्या आगमनाची किंवा मसीहाच्या आगमनाची घोषणा जुन्या करारात होती आणि त्याचं आगमन नवीन करारामध्ये आहे. But leaving all this truth, this young man said, the greatest difference from the old to the new is in Old Testament, women begat children, and in New Testament, men begat children. आणि नवीन गोष्ट या ठिकाणी त्याने मंडळीला सांगण्याचा प्रयत्न केला की जुन्या करारामध्ये त्या ठिकाणी स्त्रियांपासून मुलं जन्म घेत होते, पण नवीन करारामध्ये पुरुषांपासून मुलं जन्म घेत आहेत. To support his truth, he took Matthew chapter 1. आणि त्याच्या सांगण्याला स्पष्टीकरण करण्यासाठी त्याच्या सांगण्याची स्पष्ट देण्यासाठी त्याने मत्त्याचा 1ला अध्यायाचा आधार घेतला.
Abraham begat Isaac, अब्रामाला इसहाक झाला and Isaac begat Jacob. आणि इसाखाला याकोब झाला. You see, men giving birth to another men. लक्षात घ्या की पुरुष एका पुरुषाला जन्म देतो. So it is not like that, beloved. You know, in a Jewish culture, they mainly focus on male. It is a male dominant culture, I should say. आणि प्रियांनो, हे तसं नाहीये. यहुदी समाजामध्ये त्या ठिकाणी पुरुष प्रधान ही संस्कृती आहे आणि पुरुषांना त्या ठिकाणी अधिक महत्व दिलं जातं. One further point of interest is that the Jew, carefully versed in his Old Testament, would note that if Jesus was a physical descendant of Joseph, his rights to the throne of David would be questioned, since Jeconiah is listed as one of Joseph's ancestors. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की शारीरिक रीतीने जर योसेफा बरोबर प्रभू येशूचे संबंध जर त्या ठिकाणी असते तर त्या ठिकाणी दावीदच्या राजास्थानाशी त्या ठिकाणी त्याचे संबंध असू शकले नसते, कारण योसेफाच्या वंशातून येणाऱ्या व्यक्तीनेच याविषयी असं सांगितलेलं होतं. Jeconiah, his other name is Jehoiachin, right? Joseph is from this Jeconiah or Jehoiachin's lineage. आणि यहोयाकीन या मनुष्याच्या वंशावळीतून आलेला योसेफा होता. The Jeremiah prophet said, God said through Jeremiah the prophet, that no descendant of Jeconiah would ever sit on David's throne. कारण परमेश्वराने यिर्मया संदेष्टाला सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी परमेश्वराचा संदेश यिर्मयाला जो प्राप्त झाला होता की यहोयाकीम या राजाच्या कुठल्याही वंशातील व्यक्तीला दाविदाचे राजासन मिळणार नाही. And therefore, you know, Matthew is focusing on David. Jesus, the son, you know, the son of God coming in the lineage of David. आणि म्हणून मत्तयाने या ठिकाणी वंशावळीची सुरुवात जी करत असताना दाविदाचा उल्लेख केलेला आहे की प्रभू येशू दाविदाच्या वंशातून आला. Amen. Amen. Are you with me now? तुम्ही सर्व माझ्या सोबत आहात का? Brother Naidu, I'm not seeing your face. Are you with me? Yes, nice to see you, brother. Bagunnara, Naidu garu? Good. How are you, brother? कसा आहेस? बरा है. Good. देख रहा हूं आपका चेहरा, अच्छा लग रहा है. God bless you. Thank you. Okay. Now we go to the second point underneath, that is terminology. आणि आता याच्या दुसऱ्या आपण पॉइंट कडे जाणार आहोत, प्रभू येशूने सांगितलेल्या वचनांविषयी. First we have seen genealogy. पहिले तर आपण त्याची वंशावळी पाहिली. Number 2, now we are going to see about the terminology. आणि आता त्याच्या वचनांविषयी आपण पाहणार आहोत. Matthew's sensitivity to Jewish readers is further seen in the language he uses. मत्तयाची यहुदी पुढाऱ्यांविषयी असलेली जी काळजी आहे आपण त्याने या ठिकाणी वापरलेल्या शब्दांमधून पाहू शकतो. Most marked is his reference to the kingdom, a key theme of Jesus' message. आणि मुख्यत्वे आपण राज्याविषयीच्या असलेल्या गोष्टीविषयी प्रभू येशूशी निगडित असलेल्या गोष्टीविषयी राज्याच्या गोष्टी या ठिकाणी पाहतो. Matthew writes of the kingdom of heaven. मत्तय स्वर्गीय राज्याविषयीच्या गोष्टी या ठिकाणी लिहितो. The kingdom of God
देवाचं राज्य. You know, in other gospels you see this. आणि इतर शुभवर्तमानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं Jews would avoid using God's name in speech for fear of speaking irrelevantly, and so Matthew uses the phrase kingdom of heaven, even though his meaning for the phrase is the same as for the phrase kingdom of God used by other writers. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आपण मत्तयाने देवाचं राज्य या शब्दाचा उल्लेख केलेला पाहतो, कारण यहुदी संप्रदायामध्ये देवाचं नाव व्यर्थ घेणं हे वर्जित होतं आणि म्हणून त्या ठिकाणी मत्त या ठिकाणी स्वर्गाचं राज्य या शब्दाचा उल्लेख करतो. आणि ज्या ठिकाणी आपण इतर लेखकांविषयी जर बघितलं तर त्या ठिकाणी देवाचं राज्य या शब्दाचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. Now the third one that we are going to study is the use of the Old Testament. व्ह्यूज. Yeah. Ah. Use. इस्तेमाल करना. न्यूज. use. इस्तेमाल करना. ओके वापर. ओके. त्या ठिकाणी त्यानंतर तिसरा पॉइंट आपण पाहणार आहोत की जुन्या कराराचा वापर या ठिकाणी कसा करण्यात आलेला आहे. Old Testament usage of the Old Testament. जुन्या कराराचा वापर. Matthew refers to the Old Testament more than any other Gospels. मत्तयाने इतर कुठल्याही शुभवर्तमानाच्या तुलनेमध्ये जुन्या कराराचा वापर फार अधिक प्रमाणात केला आहे. One of his favorite sayings is that it might be fulfilled, which was spoken by the prophets. आणि हे सगळं लिहिण्यामागे आपण पाहतो की मुख्यत्वे त्याने यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे की संदेष्टाद्वारे सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी कशा रीतीने पूर्ण होत आहेत. This is one of the reasons why Matthew is placed first in the New Testament, even though it was not written first. आणि हेच एक कारण आहे की मत्तयाच्या शुभवर्तमानाला प्रथम शुभवर्तमानामध्ये जागा देण्यात आली, जरी ते सगळ्यात अगोदर लिहिण्यात आलं नव्हतं तरी. It provides continuity with the Old Testament better than all others. कारण इतर शुभवर्तमानांच्या तुलनेमध्ये जुन्या कराराबरोबर असलेली त्याची जी जोडणी आहे या शुभवर्तमानात आपल्याला अधिक रीतीने पाहायला मिळते. Altogether, there are 29 direct quotations from the Old Testament and an additional 121 indirect references or allusions. या शुभवर्तमानामध्ये आपल्याला 29 असे शास्त्रलेख आहेत जे जशीच्या तसे जुन्या करारातून घेतलेले आपल्याला आढळतात आणि 121 अशी वचने आहेत जी त्या ठिकाणी इनडायरेक्टली जुन्या करारातून घेतली गेलेली आहेत. This is seen in particular in Matthew's birth narrative. आणि संपूर्ण हे जे वचन आहेत आपल्याला या ठिकाणी जन्माच्या या संपूर्ण घटनांमध्ये मत्तयाने लिहिलेली आपण पाहतो. He seems to the Gentile eyes to take a long time explaining why Jesus was born in Bethlehem. आणि हे सगळं यासाठी त्याने लिहिलं की जेणेकरून विधर्म्यांनाही समजावं की प्रभू येशूचा जन्म बेथलेहेमातच का झाला. Because the prophets had predicted that Bethlehem of Judea would be the birthplace of the king. आणि हे सर्व यासाठी होतं कारण संदेष्टांद्वारे लिहून ठेवण्यात आलेलं होतं की मशिहाचा जन्म जो आहे हा बेथलेहेमात होईल. Yet this would be crucially important for Jews wondering if this was the Messiah God had promised long ago. आणि तरी सुद्धा आपण पाहतो की यहुद्यांना हे समजण्यासाठी बराच वेळ लागला की देवाने पाठवलेला हाच तो मसीहा आहे की नाही. Matthew is keen for the readers to understand that the prophets spoke of the birth to a virgin. मत्तयाने या ठिकाणी पुढाऱ्यांना ह्यासाठी हे सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्यांनी हे समजावा की कुमारिकेद्वारे त्या ठिकाणी मसीहाचा जन्म होणार आहे. He is keen that the readers should know the slaughter of the innocents.
आणि त्यांनी हे यासाठी लिहिलेलं आहे की निष्पाप लोकांचा बळी सुद्धा जाणार आहे. The flight into Egypt and return to Galilee. त्यानंतर मिस्र देशामध्ये त्यांचं पलायन आणि गालिलामध्ये पुन्हा येणं. The phrase that it might be fulfilled, which was spoken by the prophets, occurs 13 times in the story of Jesus' birth, where Matthew quotes Micah, Hosea, Jeremiah, and Isaiah. आणि पूर्ण होईल ही जी शब्द रचना मत्तयाने जुन्या करारातून घेऊन त्याच्या शुभवर्तमानामध्ये वापरलेली आहे, ही संपूर्ण शब्द रचना आपल्याला मीखा, होशया, यशया आणि यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेली आपण पाहतो. Hope you understand what I am teaching. आणि मी आशा करतो मी जे काही तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला समजत असेल. You know, Matthew is a bridge between the Old Testament and the New Testament. मत्तयाचं शुभवर्तमान जुना करार आणि नवीन करार याच्यामध्ये असलेल्या एका पुलाप्रमाणे आहे. Since he focuses mostly on the Jewish readers, he quotes from the Old Testament prophecies. आणि जरी या ठिकाणी यहुदी पुढाऱ्यांना तो आपलं लक्ष करीत आहे, तरी सुद्धा त्यांना स्पष्ट करण्यासाठी जुन्या करारातील वचनांचा वापर तो करतो. Especially 13 times you see, as it was quoted by prophet Micah, as it was quoted by prophet Jeremiah, as it was quoted by prophet Isaiah, all those things are recorded, especially when he writes about the birth of the Messiah. आणि 13 गोष्टी अशा आहेत ज्या मिखा संदेष्टाद्वारे, यशया संदेष्टाद्वारे आणि यिर्मया संदेष्टाद्वारे लिहिण्यात आलेल्या होत्या, त्याने प्रभू येशूच्या जन्माविषयी लिहिलेल्या आहेत. You know, there is a group which calls itself as a New Testament church. आणि एक असा समूह आपल्याला पाहायला मिळतो जे स्वतःला नवीन कराराचा समूह किंवा नवीन कराराची मंडळी असे संबोधतात. I hope that you have this even in Maharashtra. येस सर. They follow and they give more emphasis in New Testament, that is, about the teachings and the life of Jesus Christ. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा गट आहे आणि हे लोक जे आहेत हे विशेष करून नवीन कराराच्या शिक्षणावर अधिक भर देतात आणि त्यावर विश्वास करतात. And they say that Old Testament is outdated and we don't need to have Old Testament. आणि ते अशा रीतीने म्हणतात की जुना करार आता खूप जुना झालेला आहे आणि आम्हाला आता जुन्या कराराची गरज नाही. Well, Matthew doesn't condemn the Old Testament when he writes about the Messiah. He connects the old with the new. पण मत्तय या ठिकाणी ज्यावेळेस त्याचं शुभवर्तमान लिहित आहे तेव्हा तो जुन्या कराराला दोषी ठरवत नाही, तर जुन्या कराराचा वापर या ठिकाणी नवीन रीतीने प्रभू येशूच्या आगमनासाठी एका पुलाप्रमाणे तो करत आहे. Praise be to God. प्रभूची स्तुती असो. So many times we want to have something new, but we should always remember, without old, new cannot come. आणि बऱ्याच वेळेला नवीन गोष्टीची आपण अपेक्षा तर करतो, पण ही गोष्ट नेहमी लक्षात घ्यावी आपण की जुन्या गोष्टी असल्याशिवाय नवीन गोष्टी तयार होत नाही. Especially the children and the young people, they wanted to achieve something new. And I always tell them, do not break the bridge from the old. आणि विशेष करून जे तरुण आहेत आणि जे काही नवीन गोष्टी साध्य करण्याच्या मागे ज्यावेळेस पळत आहेत त्यांना मी हे नेहमी सांगत असतो की नवीन गोष्टी मिळवत असताना जुन्या बरोबर असलेली त्याची जोडणी तोडू नका. There are places where, a township gets expanding, old town and the new town, and it is always connected with a bridge or with a small road. आणि बरेचशा ठिकाणं आपण पाहतो की ज्या ठिकाणी नवीन शहर आणि जुनं शहर आपण पाहतो आणि या दोन्ही ठिकाणांना जोडणारा रस्ता किंवा पूल त्या ठिकाणी सदैव असतो. The new town came into existence, or it is developing, just because
a group of people in the Old Testament, the old town had, they were living, and that gave color, that gave importance to the place, so that the new town is coming up. नवीन शहराची स्थापना तेव्हाच होते जेव्हा जुन्या शहरात असलेल्या लोकांनी त्या शहराला एक महत्व प्राप्त करून दिलं आणि त्याच्यामुळेच त्या नावामुळेच नवीन शहर त्या ठिकाणी उदयास आलं. Maybe, big buildings up to heaven, big malls and whatnot will be seen in the new town. But I tell you, new did not come to existence without the old, and old is always gold, they say. आणि नवीन जागांमध्ये नवीन शहरामध्ये एखाद वेळेला आपल्याला आकाशापर्यंत चढणाऱ्या बिल्डिंग मोठे मोठे मॉल पाहायला मिळत असतील, पण ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी की नवीन गोष्टीचं अस्तित्व तोपर्यंत नसतं जोपर्यंत जुन्या गोष्टीशी त्याचा संबंध नसतो. म्हणून जोपर्यंत जुन्या गोष्टी आहेत तोपर्यंत ते नवीन असेल, कारण जुनं ते नेहमी सोनच असतं. Likewise, without old people's footsteps, without their toil, without their efforts, new things, there may be young leadership coming to take the role of, the administrator level. I always tell them, take the wisdom of the Old Testament and have the velocity of the young person. आणि म्हणून विशेष करून जुने जे लोक आहेत त्यांच्या पाऊलखुणा, जुन्या लोकांचे कार्य हे फार महत्वाचे असतात, कारण त्यांच्या पाऊलखुणांवर चालूनच नवीन गोष्टींकडे आपण वाटचाल करू शकतो. आणि म्हणून नेहमी तरुणांना मला हे सांगायची इच्छा असते की जे विशेष करून मुख्य अशा ठिकाणी जेव्हा कार्यरत असतात, जुन्या गोष्टींना सोडून नवीन गोष्टींच्या मागे लागू नका. Old people may have a lot of experiences, and new people will have a lot of visions, and they should merge, it should get along with each other, and then you see the progress in the ministry. कारण आपण पाहतो जुन्या लोकांकडे अनुभव हा खूप जास्त आहे, नवीन लोकांकडे दृष्टिकोन जास्त आहे, आणि ज्यावेळेस हे दोघं एकत्र येतात, एक समांतर पूल या दोघांमध्ये तयार होतो, त्यावेळेला अनेक मोठी उंची आपण गाठू शकतो. In many places I see a tussle or a struggle between the old and the young. बऱ्याच ठिकाणी मी जुन्या आणि नवीन लोकांमध्ये एक संघर्ष पाहतो. The old people, they think that the young people go like a horse without any control. आणि जुने लोक म्हणतात की बेलगाम घोड्याप्रमाणे त्या ठिकाणी नवीन लोक अगदी सुसाट धावतात. And the young people, they think the old people are not allowing me to work independently with my speed. आणि नवीन लोकांना हे वाटतं की जुन्या लोकांची इच्छा नाहीये की माझ्या वेगाने मी कार्य करावं, अशी जुन्या लोकांची इच्छा नाही. Only I have a free hand, I can do this, I can do that, I will achieve this, I will achieve that. आणि जर माझे हात स्वतंत्र असतील तर मी हे करू शकतो, ते करू शकतो, हे मिळवू शकतो, ते मिळवू शकतो. But this old man is not leaving me. पण हा जो वृद्ध व्यक्ती आहे, हा जो जुना मनुष्य आहे, हा काय मला सोडत नाही. This old lady is not leaving me. की जी म्हातारी स्त्री आहे ही मला सोडत नाही. We both should have, a very good understanding in working for God. देवासाठी कार्य करत असताना आपल्या आपापसामध्ये एक योग्य समज असणं फार गरजेचं आहे. That's what we learn from Matthew's writing. आणि हीच गोष्ट आपण मत्तयाच्या लेखणीमधून शिकतो. This Jesus is not someone who had come all of a sudden, but his birth, his life, and his crucifixion, all these things are predestined and was prophesied by the prophets. प्रभू येशूचा जन्म, त्याचा मृत्यू, त्याचा पुनरुत्थान, या सगळ्या गोष्टी अचानक अशा घडलेल्या नाहीत, तर जुन्या करारामध्ये संदेष्ट्यांद्वारे त्या ठिकाणी त्याची संपूर्ण रीतीने भविष्यवाणी करण्यात आली, त्याविषयी लिहिण्यात आलं, आणि त्यानंतरच त्या गोष्टी घडल्या. He's not a Messiah who comes overnight suddenly. आणि हा असा मसीहा नाहीये की एका रात्री अचानक तो जन्मला.
and claiming himself, I am the Messiah, follow me. आणि अचानक त्या ठिकाणी स्वतःची त्याने घोषणा केली की मी मसीहा आहे. No, 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 no. Thousands of years, even before he was born, his coming was prophesied. हजारो वर्ष त्याच्या जन्माच्या अगोदर त्याच्या येण्याविषयीची घोषणा करण्यात आली होती. So without shadow, there cannot be a reality. म्हणून जर सावली नसेल तर सत्यताही नसेल. The shadow shows that there is some reality behind. There is some image. There is a person, or there is a tree. There is something, an object, and that object reflects through the image, through the shadow. त्या सावलीची आकृती आपल्याला समजून देते की त्या ठिकाणी झाड आहे, मनुष्य आहे किंवा वस्तू आहे. ती सावलीची आकृतीच आपल्याला समजून देते की नेमकं त्या ठिकाणी काय आहे. So when you see the shadow in the Old Testament, remember the shadow is the image of a person, Jesus Christ, the Messiah. जी सावली आपण जुन्या करारामध्ये पाहतो आणि ज्यावेळेस आपण वाचून ती समजतो, आपण हे लक्षात घ्यावं की नवीन करारामध्ये असलेल्या ख्रिस्ताची ती सावली आहे. In darkness, you don't see any shadow. सॉरी सर. In darkness, you don't see any shadow. अंधकारामध्ये कधीच तुम्हाला सावली दिसणार नाही. People who don't want to see and read and meditate the Old Testament means that they are not seeing the real shadow of the Messiah. जे लोक आजही जुन्या कराराला धरून त्याचा अभ्यास करून त्यावरच मनन करू इच्छितात, त्याचा अर्थ त्यांनी अजूनही ख्रिस्ताची सावली त्या जुन्या करारात पाहिलेली नाही. In other words, they are blind to the shadow. याचा अर्थ त्या सावलीसाठी ते आंधळे झालेले आहेत. But thank God we no more have to live on shadow, because we, the New Testament saints, have seen the reality. We have seen the reality. Our ancestors, our apostles, the disciples who lived with Jesus, they saw the reality. आणि आपण म्हणून स्वतःला आज त्या सावलीच्या अधीन नाही, तर आपण परमेश्वराचा धन्यवाद करावा की आपले जे पूर्वज आहेत, ज्यांनी जे संदेष्टे झाले, जे शिष्य झाले, जे प्रभू येशू बरोबर राहिले आणि त्यांनी त्याची सत्यता पाहिली. May God help us to understand the writings of Matthew, that how he bridges the Old Testament and the New Testament together. आणि प्रभू आपल्याला सहायता करो की मत्तयाच्या लेखणीमधून नवीन करार आणि जुन्या कराराची जी जोडणी आहे ती आपण समजू शकू. Shall we bow down in prayer? आपण प्रार्थना करूया. Our Heavenly Father, we thank you for this wonderful time. आमच्या स्वर्गीय पिता, आजच्या सुंदरशा वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Your word is a lamp for us. प्रभू तुझं वचन आमच्या पावलासाठी दिव्याप्रमाणे आहे. And Lord, it is giving us light in the world of darkness. आणि अंधकारमय जगामध्ये प्रभू आम्हाला ते प्रकाशमय असं आहे. As we study the Gospel of Matthew, we have learned so many things. प्रभू मत्तयाचं शुभवर्तमान शिकत असताना आम्ही पुष्कळशा गोष्टी शिकलो. You have prophesied about your son, and the fulfillment came on the right time. प्रभू तुझ्या पुत्राविषयी त्या ठिकाणी भविष्यवाणी आम्ही पाहिली आणि योग्य समय परमेश्वर बाप्पा ती सत्यतामध्ये उतरली. All the promises that you made was kept for a time. प्रभू जेही भविष्यवाण्या तू केलेल्या आहे त्या निश्चित वेळेसाठी राखण्यात आल्या होत्या. We know, Lord, there are so many verses that you spoke to us, gave to us, and it is kept for an appointed time to get fulfilled. आणि प्रभू पुष्कळशी अशी वचनं आहेत जे तू आमच्यासाठी ठेवलेली आहेत आणि योग्य त्या वेळेमध्ये आमच्यासाठी ती पूर्णत्वास येणार आहेत, म्हणून तुला धन्यवाद देतो. We are in an urgency. We are greatly disturbed when so many things doesn't happen according to your word in our lives. आणि प्रभू तुझ्या वचनानुसार जेव्हा आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत नाही, प्रभू निश्चित आम्ही गोंधळून जातो. प्रभू आम्ही घाईच्या गोष्टी करतो. Help us
to keep patience so that your promises, your word will be fulfilled on the right time, and that we may be rejoicing after seeing the results. आणि प्रभू म्हणून आम्हाला सहायता कर की तुझे वचन आमच्या जीवनामध्ये सत्यतेमध्ये उतरण्यासाठी प्रभू एक संयम आमच्या जीवनामध्ये येईल आणि तोपर्यंत आम्ही वाट पाहून त्या ठिकाणी त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडताना आम्ही पाहू शकू. Especially, Lord, we pray for our children this morning. प्रभू विशेष करून आमच्या लेकरांसाठी आजच्या सकाळी आम्ही प्रार्थना करतो. In some of their lives, Lord, we are not seeing anything which is tangible according to your word. आणि प्रभू तुझ्या वचनांप्रमाणे आज बहुतांच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टी घडताना आम्हाला दिसत नाही प्रभू. आहे तसं संत त्यांचं जीवन आहे. Yet we know for sure that you will fulfill all your promises in their lives. पण तरी सुद्धा प्रभू आमचा हा विश्वास आहे की तुझी संपूर्ण वचनांची पूर्तता त्यांच्या जीवनामध्ये होईल. Some of our spouses, the husband and the wife, is आणि not, प्रभू yeah. आणि प्रभू पुष्कळसे असे पती आणि पत्नी आहे त्यांच्यामध्ये संबंध नीट नाही. You have given promises regarding them, O Lord. आणि त्यांच्याविषयी प्रभूजी तू ही अभिवचन दिलेली आहे. But till now we have not seen anything good. पण तरी सुद्धा प्रभूजी त्यांच्यामध्ये आजही आम्हाला काही चांगली गोष्ट पाहायला मिळत नाही. We know that your promises doesn't fail. प्रभू आमचा विश्वास आहे की प्रभू तुझी अभिवचन कधीही अपयशी होत नाही. Your word has got life in it. तुझ्या शब्दामध्ये जीवन आहे. Help us not to lose our hope, but help us to hope against hope and move forward. आणि प्रभू म्हणून आम्ही त्याविषयी निराश न होता त्या आशेवर अधिक आम्ही आशा ठेवून पुढे जाण्यासाठी आम्हाला सहायता कर. As Abraham hoped against hope, help us to move forward. ज्या रीतीने अब्राहमाने आशेवर आशा ठेवली त्याप्रमाणे आम्हालाही पुढे जाण्यासाठी सहायता कर. In Jesus' name we pray. येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐकते त्या. Amen and amen. आमेन आणि आमेन.